परी तुझा मुद्रान्वित मसी पत्र ते
काल आपण 7व्या अध्यायातल्या 102 क्रमांकाच्या ओळीवर येऊन थांबलो होतो. तत्पूर्वी भगवंत अर्जुनाला सांगतात की माझी दुर्धर अशी जी माया आहे ती स्वबळावर करून जाऊ शकत नाही. म्हणजे स्वतः कोणी आपल्या मनाने जर तरायला गेले तर ते करू शकत नाही. जसे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मग भगवंत म्हणाले की तसा उपाय आहे, तो जर उपाय केला तर माझी माया तरू शकतात. ते उपरतीचा वावी शेलत सोम भावाच्यानी थावे पेलत मग निघाले अणतळीत निवृत्ती तटी. त्याला उपाय म्हणजे ते उपरतीचा वावी शेलत वैराग्य रूप हाताने पाणी तोडीत. ते उपरतीचा वावी शेलत म्हणजे वैराग्य रूपी हाताने पाणी तोडीत अम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहोत अनायासे मुक्ती तटावर अचूकपणे बाहेर निघतात. म्हणजे उपाय आहे नाही, पण हा उपाय नाही असं नाही, पण हा उपाय केला पाहिजे. मग साधू संत काय करतात, आपल्याला उपाय सांगतात की नाही. कशासाठी? ही माया नदी तरुण जाण्यासाठी. तत्वमशी अहम ब्रह्म तू ती आहेस, अहम ब्रह्म मी ब्रह्म आहे. आणि मी ते माऊली तेच सांगतात की अहम ब्रह्म या भावाच्या बळावर पोहोच अनायासे मुक्ती तटावर अचूकपणे बाहेर निघतात. या एकाच उपायाने जे मला भसतात. बघा काय सांगितलंय, सकारात्मक सांगितलंय. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे. या एकाच उपायाने जे मला भासतात तेच ह्या मायारूपी नदीतून तरुण जातात. परंतु असे भक्त अगदी थोडे आहेत, फार नाही. इथपर्यंत आपण काल आलो. आता पुढील विषयाकडे बोलूया. कारण त्या एकाशिवाय इतर सर्व जीवांना अनादी कालापासून अहंकार रूपी भूतांचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडला आहे. का बरं? ते एकटाच का तरू शकतो? फक्त एकच तरू शकतो याच्यातून, बाकी सगळं का? मग काय झालं ते का तरू शकत नाही? तर कारण सांगितलं, जे बहुत एका अवंतरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. किंवा इथे माऊलींची ही ओवी काय सांगते, त्याच प्रकारे जे बहुत आहे एका अवांतरू अहंकाराचं भूत संचारू आणि झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. त्यांना काय झालेलं, बाकीच्या सर्वांना काय झालेलं, अहंकार आडवा आलाय, त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पहा, अशा स्थितीत त्या शास्त्रीय यम नियम रूपी वस्त्राचे भान राहत नाही. अर्थात पुढे असलेल्या अधोगतीची लाज वाटत नाही. म्हणजे पुढे आता काय होणार आहे, अधोगती आपल्याला येणार आहे ह्याची मात्र त्यांना काही लाज वाटत. दिसते अधोगती, पुढे खड्डा दिसतोय, पण मात्र त्याला उपाय काय करायला मागत नाही. जसा बघा एखादा मनुष्य जोरात पळतोय 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 आणि कुठेतरी एखादा खड्डा करून ठेवला की विहिरीसाठी वगैरे पाण्यासाठी करतात आणि ते पळतो पळतो पळता पळता का पटकन त्या विहिरीमध्ये पडून जातो. तसं यांना माहित आहे की आता समजा मी आता पळत जातोय तर कुठेतरी खड्डा लागेल, पण काय करतात, हे मात्र तो उपाय करायला मागत नाही. अर्थात पुढे असलेल्या अधोगतीची लाज वाटत नाही. म्हणजे आता अधोगती होणार आहे माहिती आहे, पण मात्र त्यांना काही लाज वाटत नाही. इतकेच काय, पण वेद जे करू नये म्हणून सांगतो तेच अवश्य करतात. वेदांनी जे जे सांगितलं ते करायला पाहिजे ना, पण वेद जे सांगत नाही ते करतात. अर्जुना, असे पहा की ते या शरीरूप गावात ज्या म्हणजे परमात्मा प्राप्तिरूपी कार्य करता आले तो सर्व कार्यभाग सोडून देऊ. पाहता ही ओवी किती किती विचार करण्यासारखी आहे. बा अर्जुना, असे पहा की ते शरीरूप गावात ज्या म्हणजे परमात्मा रूपी कार्य करता आले. हे शरीर कशासाठी दिलेले आहे? केवळ आणि केवळ परमात्माच प्राप्त करण्यासाठी. मग आता आपण काय काय प्राप्त करतो ते आपण ओळखायचं नाही का. परमात्मा प्राप्तिरूपी कार्य करता आले तो सर्व कार्यभाग सोडून देऊ. मग ते जे करायला पाहिजे ते सगळं सोडून या इंद्रिय समुदाय रूपी गावाच्या राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याने इतर काम क्रोधादी विकारांचा समुदाय गोळा केला आहे. त्यांनी काय करायला पाहिजे? परमात्मा केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. कशासाठी? आपल्याला जन्ममरणाच्या दुधडीत ढवळीत नदीतून आपल्याला पार व्हायचंय. परंतु ते काय करतात? काय करतात? या इंद्रिय समुदायरूपी गावाच्या राजमार्गावर अहमममतेची बडबड करण्याने म्हणजे केवळ इंद्रियांच्या नादाला लागले ते. इंद्रियांच्या नादाला लागलेले आजपर्यंत कोण कोण तरले? कोण तरले का? असं
नाही. अशा स्थितीत दुःख व शोक यांचे घाव अंगावर किती मारले तरी त्यांना त्यांची आठवण सुद्धा राहत नसते. हे सांगावयाचे कारण इतकेच की असे ते मायेने ग्रासलेले असतात. काय सांगायला लागतात त्यांना लाज वाटत नाही, नाही का. परत इथं आता काय सांगले, इंद्रियांच्या नादाला लागतात. इंद्रियांच्या नादाला लागले म्हणजे नको ती बडबड करत बसतात. पण ते का असं झालेले आहे, ते हे मायेने ग्रासलेले. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या पैशाने दया पावे आले, त्यांना कसं काय भगवंत प्राप्त होणार आहे पा. म्हणून ते मला मुकले, हे मायेने ग्रासलेले असल्यामुळे म्हणून ते मला मुकले. हे असो, आता या जगात माझे भजन करणारे असे चौघेत आहेत की ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते असे. माझं जे भजन करणारे आहे ते फक्त किती आहेत, चौघे जण आहेत. पहिला अर्थ म्हणावा, दुसरे ते म्हणावे जिज्ञासू, तिसरे ते अर्थाती म्हणावे व चौथा तो ज्ञानी होय असे समज. अर्थ हा आपले, अर्थ जो असतो तो कशासाठी येतो पहा, सांगितलं माऊलीने. अर्थ हा आपले दुःख निवारण्यासाठी मला बसतो. म्हणजे दुःख आले की तेवढे पुरता तो मला बसतो. मी जेव्हा माझं हे दुःख जाऊ दे, पण ते बाबा काहीतरी चांगलंच सांगतात. ते काय म्हणतात ते, माझ्या अंगात आला ताप, हा जेव्हा आला माझ्या ताप तेव्हा तू माझा बाप, आणि अंगातून गेला ताप की मी तुझ्या बापाचा बाप. अशी परिस्थिती चालली आपली. कसं काय सुटणार आपण, सांगा बरं. अर्थ हा आपले दुःख निवारण्यासाठीच मला बसतो. म्हणजे जे दुःख निवारण्यासाठी फक्त अर्थ जो आहे ना, अर्थ भक्त तो काय करतो, फक्त आपलं दुःख निवारण्यासाठी येतो. म्हणून कबीर महाराज म्हणतात, नुसतं दुःखासाठी त्याच्यासाठी भाजायचं नाही. दुख में सुमिरन सभी करे, सुख में करे न कोई. अगर सुख में सुमिरन करे तो दुःख काय होईल. तुम्ही सुखात सुद्धा भजन केलं पाहिजे तर मग दुःख होणार नाही. तुम्ही फक्त काय करता, दुःखापुरता फक्त देव आठवतो आपल्याला. तर तसं नाहीये. सततम कीर्तन तो मा, सतत राहिलं पाहिजे. किंवा काय सांगू आता संतांचे बोल, मज निरंतर जागे होती, तिथे निरंतर आपण जागृत असलं पाहिजे. मुमुक्षू ज्ञान प्राप्ती करता मला बसतो. मुमुक्षू जो असतो मात्र तो ज्ञान प्राप्ती करता, म्हणजे मला ज्ञान प्राप्त व्हावं असं त्याला वाटतं, म्हणजे त्याला मुमुक्षू म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो अर्थार्थी, तो द्रव्य पुत्र इत्यादी प्राप्तींच्या इच्छेने मला बसतो. काय पाहिजे मला, द्रव्य पाहिजे, पुत्र प्राप्ती पाहिजे, अर्थार्थी. आणि हा अर्थार्थी द्रव्य प्राप्त व्हावं किंवा मुलं बाळ प्राप्त व्हावी त्याच्यासाठी भक्ती करतो. म्हणजे आता माऊलीने सांगितलंय, म्हणजे माऊलीने हा अनुभव सांगितलेला आहे. त्यांनी पाहिलेले आहे जगामध्ये कोण कोण कशासाठी भक्ती करतो, म्हणून ते 4 ज्ञान सांगितलेले आहेत. चौघेजण या प्रकारचे 4 प्रकारचे भक्त आहेत, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि चौथा ज्ञानी भक्त, त्याला जगात खरोखरी काहीच कर्तव्य नसताही मला बसतो. जो ज्ञानी आहे ना, म्हणजे तो आता कसं झालेला माहिती आहे, पूर्ण विरक्त झालेला आहे. त्याला आता भजन वगैरे करण्याची सुद्धा गरज नाहीये. म्हणजे तसा 2 मार्ग आहेत, एक प्रवृत्ती आणि निवृत्ती. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे आता असं भजनाला लागलेलं आहे, कीर्तन वगैरे, प्रवचन, अमुक तमुक ते करत राहणं, त्याला काय म्हटलेलं आहे, प्रवृत्ती. म्हणजे प्रवृत्ती करतो, वाचन करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, भागवत वाचणं, याला काय म्हटलेलं आहे, प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे आता काय झालं, तो पूर्ण त्याच्यात निवृत्त झाला. आता त्याला काही करायची गरजच नाही. त्याला काय म्हटलेलं आहे, तो असा जो ज्ञानी भक्त आहे तो मात्र मला बसतो. पहा, चौथा ज्ञानी भक्त, त्याला जगात खरोखरी काहीच कर्तव्य नसतानाही मला बसतो, आणि बाकीच्यांना कर्तव्य आहे काय ना काहीतरी. म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा आवडता भक्त होई, ध्यानात ठेव. मग आता बघा कसं काय, त्यांना बाकीच्यांना कसं काय देव देणार आहे. मग हे जे 3 भक्त आहेत ते, तो काय म्हणतो, आवडे देवाची तो ऐका प्रकार, बरोबर. मग देवाला जो आवडतो कोणता, ज्ञानी भक्त, आणि बाकीचे का आवडत नाही, मग यांचा मागून का उपयोग होणार आहे का. ते म्हणतात ज्याला आवड आहे त्यालाच देणार ना. जो देणार आहे त्याला जो आवड आहे ज्याची त्यालाच तो देणार, बाकी त्यांना काही देणार नाही. मग यांनी कशाला याच्या नादाला लागावं. म्हणजे शेवटी का शीनच आहे ना. कारण त्या ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेदाभेद भ्रमरूप अंधकार नाहीसा झालेला असतो. म्हणून तो एकरूपतेने मद्रूपच असतो. पहा, त्याचं काय झालेलं आहे, ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेद भ्रमरूप अहंकार नाहीसा झालेला असतो. म्हणजे हा छोटा हा मोठा, भेद पण नाही तिथे आणि अभेद पण नाही.
किंवा हा मोठा कोणतरी आहे, मी छोटा आहे, असा तो काय करतो, तो अहंकार धरत नाही त्याचा. म्हणून तो एकरूपतेचे मधुर, मला तो एकरूपच असतो, म्हणजे मला आहे ना एकरूप असतो, माझ्यापासून तो वेगळा नसतोच. तरी त्याची निष्काम भक्ती तशीच कायम असते, त्याची निष्काम भक्ती तशी कायमच असते. परंतु स्फटिक आणि पाण्यात टाकला असता तो इतरांच्या दृष्टीला पाण्याहून वेगळा असा दिसत नाही, तशी गोष्ट ज्ञानाची नाही. कारण तो शरीराच्या उपाधीने इतरांच्या दृष्टीला माझ्याहून वेगळा दिसला तरी तसा वेगळा नाही, तर मधुपच असतो, त्याचे कौतुक काय सांगावे पावर. परंतु स्फटिक मणी पाण्यात टाकला असता, स्फटिक मणी पाण्यात टाकला असता तो इतरांच्या दृष्टीला पाण्याहून वेगळा असा दिसत नाही. स्फटिक जर पाण्यात टाकला तर तो पाणी स्वरूप दिसतो असा, म्हणजे पाणी आणि ते स्फटिक सारखं दिसतं. तशी गोष्ट ज्ञानाची नाही, कारण तो शरीराच्या उपाधीने इतरांच्या दृष्टीला माझ्याहून वेगळा दिसला तरी तसा वेगळा नाही. तो शरीराच्या दृष्टीने वेगळा जरी दिसत असला तरी तो माझ्याहून वेगळा नसतो. म्हणजे शरीराहून जरी वेगळा दिसत असला तरी पण ज्ञान स्वरूपाने किंवा आत्मस्वरूपाने तो कसा आहे, माझ्याशी एकरूप आहे. पण सामान्य लोक म्हणतात की हा ज्ञानी आहे, मग अजून हा कर्म कशी करतो किंवा काय असं म्हणतो ना. आणि कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. मग जरी तो कर्म करत असला तरी काय आहे, तो नारायण देवच आहे त्याच्यात. आणि धर्म जरी करत असला तरी तो देवच आहे, मधुपच असतो, त्याचे कौतुक काय सांगावे. वारा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही. आता इथं दृष्टांत एकदम आपल्याला पटण्यासारखं आहे. वारा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही. वारा आहे कधी वेगळा कधी दिसणार, ज्या टायमाला हालतो त्या टायमाला आपल्याला वेगळा नाही. तर एरवी कसा असतो तो गगन आणि वारा, आकाश आणि वारा सारखाच असतो. पै गगन जेवढे जैसे पवनू गगनी तेवढाच असे, जेवढा आकाश आहे तेवढाच वारा आहे. पण सहज हालेविल्या वेगळा दिसे, एरवी गगनच याची तो पहा. आता त्याचंही सांगितलं, वारा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही. त्याचप्रमाणे हा जरी मधुर झाला तरी पूर्व संस्काराने त्याचा भक्तपणाचा बाणा जात नाही. म्हणजे तू भक्त मी देव ऐसे करी, पण ते कशासाठी तू भक्त देव केलेले आहे त्याने, फक्त एक कल्पना केलेली आहे, व्यवहार व्हावा म्हणून, फक्त व्यवहार व्हावा चालावा म्हणून केलेली. कारण त्याच्याच खांद्यावर त्याला बसता येणार नाही ना. तो जरी निवृत्त झालेला पण त्याला भक्ती करायची. हा हा ज्ञानेश्वरी मधलं एक प्रमाण आहे, अमृतानुभव. हा अमृतानुभव, देव देऊळ परिवार. म्हणजे समजा एक मोठे दगड असतो समजा आपल्या पर्वतासारखा, तर त्याच्यात त्या पर्वतावरची म्हणजे दगड, त्या दगडाच्याच काय केलेल्या पायऱ्याही दगडाच्याच, मूर्ती दगडाचीच, आणि पूर्ण बाकीचा जो परिसर आहे तोही दगडाचा. मग आता हे ती जी मंदिर आहे ते दगडापासून वेगळं आहे का एक आहे, पायऱ्या आहेत त्या मंदिरापासून त्या दगडापासून वेगळे आहेत का एकच आहेत. तसा हा भक्त जो आहे तो तसा मला एकच आहे, तो वेगळा नाहीच आहे माझ्यापासून. फक्त कर्म करताना वेगळा दिसतो पण तो वेगळा नसतो. हे फक्त सामान्यांना तो तसा वेगळा दिसतो. जर वारा हलवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा दिसतो. एरवी गगन आणि तो ज्याप्रमाणे सहजच एकरूप असतो. म्हणजे कर्म करताना फक्त तुम्हाला वेगळा दिसेल, बाकी मात्र तो कसा आहे, एकरूप आहे. बरं, एखाद्या वेळेला तुम्हाला तो कर्म करत असताना तो काहीतरी हालचाल वगैरे करतो. मग इथं पण सांगितलं ना, ज्या वेळेला आकाशापासून ज्या टायमाला गगन म्हणजे वारा ज्या टायमाला थोडासा बाजूला म्हणजे हल्ल्यासारखा वाटतो, म्हणून आपल्याला वाटतं काय तो वेगळा आहे, पण तो तसा वेगळा नाहीये. तसा कर्म करत असताना आपल्याला वाटतं वेगळा आहे पण वेगळा नाही, कारण त्याचं चित्त वृत्ती कुठे लागलेली आहे संपूर्ण. अर्जुनालाही सांगितलं ना भगवंताने 11व्या अध्यायामध्ये की तू म्हणतोस हे मला तुझं आता पहिलं जे तुझं चतुर्भुज आहे ते मला दाखव. बरं ठीक आहे बाबा, चला बाबा, आता घडी मोडायला लावतोयस तू, परत लावतोय, आता काय करणार. आता मुलाचे लाड पुरवणं कोण आईच असते ना, है की नाही. मग त्याला म्हणतो की ठीक आहे तुला दाखवतो मी चतुर्भुज, पण मात्र तू त्या विश्वरूपाला विसरू नको. तुला जे मी आता दाखवलं ना, ते विश्वरूप दाखवलं ते माझं खरं स्वरूप आहे. हे कसं आहे, हे लटक आहे, तर तुझं लक्ष काय कर तिकडे ठेव. तसा हा काय करतो, कर्म करतो पण त्याचं संपूर्ण चित्त कुठे आहे, भगवंताकडे. हा देही ना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदय समग्र असेल. म्हणजे ते वर्तन करताना दिसतात देहामध्ये,
पण ते काय देव आणि तो काय वेगळा नसतो. देव आणि भक्त वेगळा नसतो. येतं ना, लक्षात येतं ना बरोबर. आता काय हे सोपंच आहे, हे एवढं काय अवघड नाही. आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. पण नाही आला तरी विचार आहे. आलं लक्षात? त्याच्याने काय होतं, म्हणजे आपण इथं आता कसल्यासाठी बसलो माहिती का, एक आपण एकमेकाशी चर्चा व्हावी आपली, आहे की नाही. कारण आता कसं आपल्यामध्ये बसलेलो आहोत, आहे की नाही. उद्या तुम्हाला बाहेर कुठेतरी प्रश्न पडायला नको, तोच प्रश्न जर इथं सोडवला तर बरं होईल ना. परीक्षेत याचं ना अवघड नको व्हायला. त्यावेळेला वर्गातच विचारलेला बरा, तिथं काय विचारलेलं शिक्षक कोण असणार का, आहे की नाही. आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. बघा, मागे पण सांगितलं 6व्या अध्यायामध्ये, मी तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचं शरीर आहे असं म्हणतो. खरं बघायला गेलं तर शरीर कोण, आपण आहोत, आणि आत्मा तो आहे भगवंत. पण इथे भगवंत काय म्हणतो बा, आणि आत्मज्ञानाच्या प्रकाशाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. म्हणून मीही संतोषयुक्त होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. बा, तो तर म्हणतोच आत्मा आहे म्हणून. समजा अर्जुन किंवा आपण, तुम्ही, आम्ही म्हणतो भगवंत हा माझा आत्मा आहे, पण भगवंत म्हणतो असं तो ज्ञानी आहे ना, तो ज्ञानी माझा आत्मा आहे. म्हणजे किती कोड कौतुक. हे कोण म्हणू शकतं? ही फक्त माऊलीच म्हणू शकते. जिला माऊली म्हणून संज्ञा आहे ना, तीच म्हणू शकते. तुम्ही संत माय बाप. माऊलीने बघा दोन्ही भूमिका इथं बजावलेल्या आहेत, है की नाही. बापाची भूमिका बजावली आणि आईची सुद्धा भूमिका बजावली, म्हणून त्यांना माऊली म्हटलेले. आणि ती माऊलीचं हृदय कसं असतं, मवाळ असतं, मवाळ. तू माऊली हुनी मवाळ, तू माऊली हुनी मवाळ, पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ, कल्लोळ प्रेमाचा, कल्लोळ प्रेमाचा, तू माऊली होनी मवाळ, तू माऊली होनी मयाळ. संत कसे असतात, माऊली हुनी मायाळ. म्हणजे आपली आई जितकं करू शकत नाही तेवढं आपल्यासाठी संत करतात, म्हणून माऊली हुनी मायाळ. पाण्याहुनी पातळ, चंद्राहुनी शीतळ. पाण्यापेक्षा पातळ त्यांचं हृदय असतं आणि चंद्राहुनी शीतळ. पहा, चंद्रासारखं कोण शीतळ देणार आहे का? त्याच्यापेक्षा सुद्धा ते शीतळ आहे. जो जीवपणाच्या पलीकडे, जो परमात्मा स्वरूपाची खूण ती प्राप्त करून घेऊन व्यवहारात वागतो, त्यांनी काय केलेलं आहे, जीवपणाच्या पलीकडे, म्हणजे जीवपणा त्याचा गेलेला आहे. मग आता जीवपणा जर गेला तर त्याच्या पलीकडची वस्तू काय आहे, आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपाची खूण ती प्राप्त करून घेऊन व्यवहारात वागतो. म्हणजे तो आत्मस्वरूप झालेला आहे. त्याला माहिती आहे मी जे आता करणार आहे ते जरी केलं तरी त्याचा माझ्याशी काही संबंध या द्यायची नाही, कारण मी कोण आहे, मी आत्मस्वरूप. मग आत्मस्वरूप काय करतं का, नाही, ते मी आहे. ते म्हणतात द्याचा माझा काही संबंध, जरी ते करत असला तरी द्याचा माझा काही संबंध नाही. तो केवळ ध्येयधारी असल्यामुळे दिसणाऱ्या वेगळेपणाने माझ्यापासून सत्यत्वाने वेगळा होईल काय, सांग बरे. तो ध्येयधारी असला पण तो आत्मस्वरूपाने माझ्याशी एकरूप झालेला आहे, मग तो आता काय वेगळा राहील का माझ्यापासून. म्हणून आपापल्या हिताकरिता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतोच, परंतु मीच ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे फक्त ज्ञानीच होय. म्हणजे भक्त माझी भक्ती करतात, त्यात काही नवल नाही, पण असा तो ज्ञानी भक्त आहे त्याची काय करतो, मी त्याच्यावर प्रीती करतो. म्हणजे आपण भक्ती करतो त्यात नवल नाही, आपल्याला देव आवडतो त्यात नवल नाही. आता हे समजेल, आपल्याला देव आवडतो यात नवल नाही, देवाला आपण आवडलं पाहिजे. एक वेळेला बरं,
म्हणून आपापल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतोच आहे, परंतु मी ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे फक्त ज्ञानीच होय. म्हणजे माझ्यावर प्रीती करतात, माझी भक्ती करतात, त्यात काही नवल नाही. पण जो ज्ञानी भक्त आहे त्याचा तो मात्र मी त्याच्यावर प्रीती करतो. म्हणजे आपल्याला आवडतं त्यात नवल नाही, पण देवाला आपण आवडलं पाहिजे. एक वेळेला एक जण असा देवाचा दूत असं एक पाठ घेऊन जातो. म्हणजे ते पाठ म्हणजे काय, समजा वह्या वगैरे असं आपण पकडूया, त्या अशा 2 वह्या घेऊन चाललेलं असतं. ते नारद मुनी तिकडून चालले. नारद मुनी पहिलीच वही उचलली वरती, तर त्याच्यामध्ये नावं होती. फक्त अशी नावं लिहिली, त्यांनी वाचली. पण नारद मुनीचं नाव नाही. त्याला विचारलं ही कसली नाव आहेत? म्हणजे जे भक्ती करतात ते. काय ऐका, जे भक्ती करतात त्यांची नाव आहेत. हा, नारद मुनी म्हणतो जे भक्ती करतात ते, माझा ते 1 नंबर असला पाहिजे, कारण मी रात्र देऊन भक्ती करतो देवाची आणि माझं नाव नाही. ते म्हणलं मला माहित नाही. आणि परत दुसऱ्यांदा फक्त एकदा भेट झाली नारद मुनींची. मग काय केलं, ती खालची जी वही होती ना, ते काय केलं तर वरती ठेवली होती, बरं का. तर त्याच्यामध्ये पण ते वहीमध्ये बघितलं तर त्याच्यामध्येही नाव नाही. म्हटलं असं कसं होईल? म्हटलं जे भक्ती करतात ते त्याच्यामध्ये माझं नाव असलं पाहिजे ना, पण नाही. मग त्यांनी त्यांचा जो दूध होता भगवंताचा, त्याने काय केलं, जे आता म्हणजे भगवंतावर जी प्रीती करतात, म्हणजे भगवंताला जे आवडतात त्याच्या नावाची यादी काढली. काय केलं होतं, भगवंताला जे आवडतात त्याची यादी काढली. मग यांनी पहिली ती वही बघितली, मग त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. म्हणजे भगवंतावर आपण जी भक्ती करतो त्यात काही नवल नाही. भगवंत आपल्याला आवडतो त्यात नवल नाही, पण देवाला आपण आवडलं पाहिजे. म्हणून इथं बघा माऊली काय म्हणतात, म्हणून आपापल्या हिताकरता हवा तो मनुष्य माझी भक्ती करतोच आहे, परंतु मी ज्याच्यावर प्रीती करतो असा एक भक्त म्हणजे फक्त ज्ञानीच होय. हे पहा, दुधाच्या आशेने गाईला कोण भाला घालीत नाही. म्हणजे आपली भक्ती कशी चाललेली आहे. एका शब्दात माऊलीने काय केलेलं आहे, लगेच आपली काय केलेलं आहे, 7-12 काढला लगेच. कळावं ना आता इथे पहा. म्हणजे आपली भक्ती कशासाठी, हे पहा, दुधाच्या आशेने गाईला कोण भाला घालीत नाही. म्हणजे आपली भक्ती कशी चाललेली आहे, त्याला सकाम भक्ती म्हणतात. म्हणजे काहीतरी मिळण्यासाठी, अपेक्षेने. काय आता सगळेच घालतात. कसा त्या वत्साचा बलवत्तर प्रेम भाव आहे पहा. म्हणूनच दोराच्या भाल्या वाचून वासरात वाटेल त्यावेळी दूध पाजते. का तर त्याला दुसरे काही एक माहीत नसते. आपल्या तन मन प्राणाने ते आईलाच ओळखीत असते आणि जी वस्तू पुढे पाहिल ती माझी आईच आहे असे ते म्हणते. हे पहा, दुधाच्या आशेने गाईला कोण भाला घालीत नाही, प्रश्नचिन्ह. म्हणजे याचा अर्थ गाईला जे भाला घालतात वासराचं निमित्त करून, म्हणजे ती भक्ती कशासाठी असते, त्याला सकाम भक्ती म्हटलेली. म्हणजे काहीतरी अपेक्षेने सगळेच घालतात. कसा त्या वत्साचा बलवत्तर प्रेम भाव आहे पहा. म्हणजे तो मालक आहे, तो कशासाठी वासराला सोडतो, की त्याला दूध मिळावं म्हणून. हा, पण आता जो वासरू आहे त्याचा भाव कसा आहे पहा. कसा त्या वत्साचा बलवत्तर प्रेम भाव आहे पहा. म्हणूनच दोराच्या भाल्या वाचून वासरात वाटेल त्यावेळी दूध पाजते. गाई जी आहे ती मालकाला काय करते, जास्तीत एकाच वेळा दूध देते. पण आपल्या वत्साला काय करते, वासराला कधी, म्हणजे एनी टाइम. हा, का तर त्याला दुसरे काही माहीत नसते. का त्याला देते, तर वासराला गाई वाचून म्हणजे माझ्या आई वाचून दुसरं काही माहीतच नसतं. तसा भगवंत, जर समजा भगवंत वाचून त्याला काय माहीत नाही, तो त्या ज्ञानी भक्ताचं लक्षण चाललेलं आहे ना. म्हणजे जर त्याला माहीतच नाहीये काय, हा माझ्याशिवाय दुसरं काही जाणतच नाही, तर त्याला मी का देऊ नये. मग कशी भक्ती केली पाहिजे आपण, सकाम का निष्काम? सकाम. कारण ती जसं गाई तशी वासराला शरण आहे, तसं आपण भगवंताला शरण असलं पाहिजे. तर मग मात्र तू दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या तन मन प्राणाने ती आईलाच ओळखीत असते. म्हणजे आपण कोणाला ओळखलं पाहिजे, तन मन काय वाचा प्राणाने कुणाला ओळखलं पाहिजे, भगवंताला ओळखलं पाहिजे. मग तो का देणार नाही. काय असं म्हणतात ना, तुका म्हणे घालू
तयावरी भार वाहुवा संसार देव हे म्हणणं नाही त्यांचं, पण असे जे म्हणतात काहीतरी त्यांचा कॉन्फिडन्स आलेला आहे त्याचा. असं उगाच नाही प्रत्येक वेळेला काय म्हणतात नाही तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि मग करता कसं, कोण करतं? देव करतो. एवढे म्हणायला आपल्याला पण कॉन्फिडन्स पाहिजे तेवढा. एवढं ह्याच्यावरही न्यायचं नाहीये. आपलं आहे का तेवढा कॉन्फिडन्स? बरोबर वाटतं का आपल्याला? तुका म्हणे घालू तयावरी भार वाहुवा संसार देवा पाहिजे, किंवा तुका म्हणे भार घातल्यावरी होईल काही वारी नारायण. म्हणणं नाही, कॉन्फिडन्स आहे तो. आणि असाच असला पाहिजे कॉन्फिडन्स आपला. नाही तर जरा काय झालं कमी पडलं बसलं रडत. आईलाच ओळखत असते आणि जी वस्तू पुढे पाहिजे ती माझी आईच आहे असे ते म्हणते. जे जे भेटे भूत ते ते माडीचे भगवंत. अशा प्रकारे वासरू आईचे अनन्य भक्त असते म्हणून त्याच्यावर गायी कशी प्रीती करते. फक्त बरं कसं काय आता देव आपल्याला प्राप्त होणार सांगा बरं. या गायी या वासरा त्याचं तरी वासराचं तरी आपण काहीतरी गुण घेतले पाहिजे. हा का ताणयाचे लागता झटे त्या अधिकची पाना फुटे. ते ज्या टायमाला हे वासरू ज्या टायमाला का ताणयाचे लागता झटे, ज्या टायमाला वासरू सारखं त्याच्या बरोबर असतं त्याच्या मागेच लागतं त्यावेळेला काय करतो गाईला पाना फुटतो. आता आपल्या पूर्ण कसं काय पाना फुटणार, आपल्या देवाला कसं काय पाना फुटणार? आपण तेवढं करतो का सांगा बरं मला. ते वासरू जेवढं त्याला तणमण काया वाचाने जसं त्याला शरण आहे तसं आपण आहे का? आणि म्हणतो आपण म्हणतो आपल्याला भक्ती घडत नाही. कमीत कमी वासराचं तरी लक्ष घ्यायला पाहिजे आपण, नाही का? म्हणून त्याच्यावर गायी तशीच प्रीती करते. म्हणजे वासरू त्याच्यावर प्रीती करतं म्हणून गायी तशीच प्रीती करते. यास्तव लक्ष्मीपती म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते अगदी खरे असे महाराज म्हणतात. कोण महाराज म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या असो मग भगवान म्हणतात ज्ञानाशिवाय जे तुला इतर 3 भक्त सांगितले तेही माझे चांगले आवडते आहेत का? आता असं म्हणावं लागलं त्यांना सांगा बरं. आता समजा इथे 4 माणसं बसली, मी इथून म्हटलं की खेडकर लय भारी आहेत बरं का, खेडकर लय भारी आहेत बरं का. मग तुम्हाला तिघांना काय वाटणार? खेडकर बाबा लय भारी आणि आम्ही भारी नाही. त्यांचं वाक्य ऐका किती गोड सांगतात बघा, किती गोड. पण ते आपल्याला ते घेता आलं पाहिजे हे की किती गोड सांगतात. म्हणजे असंही बोलतात आणि परत आता त्यांना राग जाऊ नये तिघांना. हे म्हणतो ना ज्ञानी भक्त माझा मला प्रिय आहे. मग ते बाकीचे म्हणतील आम्ही काहीच नाही करत का तुमच्यासाठी. किती सांभाळावं लागतं बघा. आता किती बोलताना सुद्धा किती सांभाळून घ्यावं लागतं. म्हणजे रागाने पाटपाट एकदा बोलला असेल पण नंतर तरी मायाने हात फिरवता आला पाहिजे ना. नाही बाबा जाऊ दे बाबा, अरे जाऊ दे, नाही बघतो मग काय करतो ते, करू दे त्याला काय करायचं. अरे काय करू दे, तो रागात आलेला आहे त्याला सांभाळून घे. जरा गोंडसाने हात फिरव वरून, जरा काय फरक पडतो पण तुला जर गोंडसाने हात फिरवला करून दे. काय फरक पडणार आहे? उद्या त्याचं नुकसान होईल, उद्या त्याचं नुकसान होईल आणि त्याला त्रासदायक तुला होणार आहे त्याचा. कारण तू बोलला ना त्यापेक्षा नंतर त्रास होण्यापेक्षा आता घे त्रास करून तुझ्या मनाला. त्याला जरा गोंडस का, त्याला प्रेमाने जवळ घे. नाही बाबा जाऊ दे, चुकलं असं. चुकलं म्हणायला काय अवघड आहे इकडं आपल्याला. चुकलं हे म्हणणं त्याचं काय चुकलं म्हणणं नाही आहे ते. त्याचा उलट तो मोठेपणा आहे त्याचा तसं बघायला गेलं. पण नाही आपल्याला म्हणावं हे नाही हे माझ्यापेक्षा काय, त्याला मी काय म्हणून चुकलं म्हणून. पण तसं नसतं ते. तो उलट त्याचा मोठेपणा आहे. चुकला जो म्हणतो ना तोच मोठा असतो. नाही जाऊया मुळे मला काय करायचं, मला वाटलं म्हणून बोललो असं नसतं ते. मग आता म्हणून माऊली म्हणतात मी त्यांनी काय वाक्य वाचलं बा या असो. मग भगवान म्हणतात अशा प्रकारे वासरू गायीचे आनंद भक्त असते म्हणून त्याच्यावर गायी तशी प्रीती करते. यासच लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते अगदी खरे असे महाराज म्हणतात. या असो मग भगवान म्हणतात ज्ञानाशिवाय जे तुला इतर 3 भक्त सांगितले ते माझे चांगले आवडते आहेत. म्हणजे आता त्यांना राग जाऊ नये बाकीचे ठिकाणा म्हणून ते सुद्धा काय माझे आवडते बघते. एक बाबापूर म्हणायचे ना, बाबा म्हणायचे परमार्थ आहे ना, परमार्थ अंगबळाचं नाही बरं का. परमार्थ अंगबळाचं नाही, परमार्थ युक्तीचं आहे. मागे तुकाराम महाराजांनी युक्ती नव्हती का सांगा बरं. तुकाराम महाराजांनी युक्ती नव्हती तरी पण ते म्हणतात काय म्हणतात, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, तुका म्हणे नेनो युक्तीची खोली, म्हणून ठेविली पाय डोई, म्हणून ठेविली पाय डोई, मज पामराये काय थोरपण, मज
मज पामरा हे काय थोरपण. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली म्हणून ठेविली पायी डोई. प्रकार मज पामर आहे काय थोरपण पायीची वाण पायी. आता खरंच तुकाराम महाराज पामर होते का? ते पहिले वरती जाऊन आले, वरती गेले, वरती जाऊन मग खाली आले. ते डायरेक्ट खाली राहून नाही म्हणलेले मी पामर आहे म्हणून. त्या स्थितीला पोहोचले, गेले. आणि मग आता तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे ना, कारण ते जर एकरूप झाले तर तुम्हाला आम्हाला कोण सांगणार आहे? त्या स्थितीला गेले आणि मग म्हणले मज पामर आहे काय थोरपण. आणि आपल्याला अजून काहीच माहित नाही त्याच्यातलं, काय नाही म्हणतो मज पामर आहे काय थोरपण. वेळ बसलं का? नाही, कळून म्हणायचंय मज पामर आहे काय थोरपण. हे कळून म्हणता येते. तुका म्हणे नेनो युक्तीची खोली म्हणून ठेविली पायी डोई. पण मज पामर आहे काय थोरपण. मला पामराला काय थोरपण आहे. पण थोर झाल्यावरती म्हटलेले, पण ते मला आत्मत्वाने जाणून मग ते पुन्हा संसाराकडे पाहण्यास विसरले. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे नदी सागराला मिळाल्यावर तिचे माघारी वळणे राहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी गुहेतून उगम पावलेले अनुभूती रूप गंगा, इस पॉइंट को नोट किया जाए. काय? त्याप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी गुहेतून उगम पावलेली अनुभूती रूपी गंगा, अनुभव माझ्या स्वरूपाला मिळाली आहे, तो मीच आहे, हे शब्दद्वारा विस्तार करून काय सांगू. आणि असंच वाक्य आहे ना मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. ते सांगतात, हे तुला हे मी काय असे खडे मांडून सांगू. हे साखरे महाराजांचं वाक्य आहे. आता तो आत्मज्ञानी कसा असतो, तो माझ्यापर्यंत कसा पोहोचतो, हे तुला मी काय आता इथे काय सांगितलं त्यांनी, शब्द म्हणजे शब्दाद्वारा कसा विस्तार करून सांगू. तर तिकडे मामासाहेब दांडेकर म्हणतात, मामासाहेब दांडेकर, की हे तुला मी काय खडे ठेवून सांगू. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी गुहेतून उगम पावलेले अनुभूती रूप गंगा. कुठे ज्ञान असायला पाहिजे? अंतकरण रूपी गुहेमध्ये. अंतकरण रूपी गुहेतून उगम पावलेली अनुभूती रूपी गंगा माझ्या स्वरूपाला मिळाली आहे. आता गंगाची वाहते, ते कशासाठी वाहते? कुणाला भेटण्यासाठी? सागराला भेटण्यासाठी. मग आपण जे सुख शोधतो, सुख शोधण्यासाठी जातो, बाहेर पडतोय, ते कसलं काय नेमकं सुख, म्हणजे नेमकं कसलं सुख आपण बघायला. हे पळतोय, सगळे जण आज पळतात, पार अगदी सगळे बरं का, प्राणी सुद्धा जे पळतायत ते कशासाठी? सुखासाठी, नाही का? मग सुख सापडतं का त्यांना? मिळालं का? मग जशी गंगा सुद्धा काय करते, सुखासाठी पळते, तशी जेवढे प्राणी आहेत ते सुद्धा सुखासाठी पळतात. आणि मग एकदा जर सुख ते प्राप्त झालं तर मग मात्र तिथून ते काय परत येत नाही. एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा आत्माच होय. पण पुन्हा सांगितलं नाही, एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा आत्माच होय हे सांगू नये. पण काय करावे हे असं सांगायचं नसतं, कारण ते गुढ आहे ना, गुढ. ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगाने सांगितली, ही काय बोलण्यासारखी गोष्ट नाहीये. म्हणजे तो ज्ञानी भक्त माझा आत्मा आहे हे मला तुला असं सांगण्यासारखं नाहीये, पण मात्र तुला म्हणून मी तर सांगतो. तुम्हाला असं वाटत होतं का तुला म्हणून सांगतोय, कुणाला सांगतो? कारण तो विषयरूप दाट झाडीतून काम क्रोधाधिकांची संकटे टाळून व चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. काय काय टाकून आलाय तो विषयरूप दाट झाडीतून, दाट आपण म्हणतो ना घनदाट, अशा दाट झाडीतून काम क्रोधाधिकांची संकटे टाळून व चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. आता ते ज्ञानाचं वर्णन करतात. तो माझ्यापर्यंत आला, पण कसा आला? असा काय सहज नाही आलेला, सहज आलेला नाही. बरं सांगा, ज्याला ज्ञान मिळतं त्याला सहज मिळालंय का? आता आपल्याला मिळालं म्हणून तो भाग सोडा, म्हणून आपल्याला त्याची किंमत कळत नाही. पण हे सहज नाहीये. तर माऊली काय म्हणतात, कारण तो विषयरूप दाट झाडीतून काम क्रोधाधिकांची संकटे टाळून व चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. मी त्यांनी काय केलेलं आहे, काम क्रोधाधिकांची संकट आली त्याला, पण त्यांनी काय केली, ती टाळली आणि चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. चांगल्या वासनारूपी म्हणजे
मला फक्त एक देवच पाहिजे, अशा वासनारूपी पहाड चढून तो माझ्यापर्यंत आला. पहा. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे काम क्रोधाबद्दल. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही आम्ही इंद्रियाचे धनी झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. असं सावरून घ्यायचं असतं. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आम्ही झालो गोसावी, आम्ही झालो गोसावी. काम क्रोध आम्ही बंदी खाण्यात टाकून दिले आणि ह्याच्यापेक्षा आपलं उलटे, आपण बंदी खाण्यात पडले त्या काम क्रोधांच्या. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काम क्रोध बंदी खाण्यात टाकून दिले. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही. हे दोघे काम क्रोध काय केले आम्ही? तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी, आम्ही इंद्रियाचे धनी झालो, पण आपलं उलटे, इंद्रिय आपले धनी झाली. आणि तुकाराम महाराज म्हणतात आम्ही इंद्रियांचे धनी झालो. मी धनी आहे, आम्ही सांगणार तसं ते ऐकणार, तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि हे काम क्रोध आहेत ना, त्यांना माऊलींनी नाही नाथ महाराजांनी त्यांना मांग म्हटलेले, मांग काम क्रोध आहे ना. पहा कारण तो विषयरूप दाट झाडीतून काम क्रोधाधिकांची संकटे टाळून व चांगल्या वासनारूपी पहाडावर चढून आला. नंतर हे अर्जुना, साधूंच्या संगतीने, सत्कर्माच्या सरळ वाटेने, दुराचरणाच्या आड मार्गाला डावलून पहा बरं का सत्संगत करायची आपल्याला, सत्संग का करायचंय? साधूच्या संगतीने, सत्कर्माच्या सरळ वाटेने, दुराचरणाच्या आड मार्गाला डावलून म्हणजे साधूच्या संगतीने, आणि परत काय सत्कर्माच्या सरळ वाटेने म्हणजे सत्कर्म करत आला, आणि दुराचरणाच्या आड मार्गाला डावलून म्हणजे दुराचार जिथं असेल ते तो काय केला त्याने? डावलून आलाय पुढे. आणि शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा जो ज्ञानी भक्त फलाशाच्या वाहना पायात घालीत नाही, तेथे फलाच्या हेतूचा हिशोब कोणी करावा? प्रश्नचिन्ह. काय तो फलाशाच्या वाहना असा जो माझा ज्ञानी भक्त आहे, तो फलाशाच्या वाहना घालत नाही. म्हणजे काय? आता पहा, मंदिरात ज्या टायमाला आपण प्रवेश करतो त्यावेळेला तिथे बाहेर लिहिलेलं असायचं, पूर्वी जुन्याच्या वेळेला असायचं वाहना बाहेर काढून आत या. आता चप्पल म्हणतात, पूर्वी काय म्हणायचं? वाहना बाहेर काढून आतमध्ये या. मग तोच शब्द वापरलाय माऊलीने. काय शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा जो ज्ञानी भक्त, आता ज्ञानी झाला म्हणजे लगेच ज्ञानी नाही, शेकडो जन्म तो भक्ती करत आलेला आहे. लगेच आपल्या तोंडाला मग पाणी सुटत मग एका जन्मामध्ये. हे एका जन्माचं नाही, काय ते बहु पुण्य आम्ही केले तेव्हा या विठ्ठले कृपा झाली, नाही का? तेव्हा भेट झाली. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्म आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. पहा तसं इथे काय म्हणतात? शेकडो जन्म भक्तीची वाटचाल करणारा जो ज्ञानी भक्त म्हणजे, आणि पाठीमागे त्यांनी शेकडो जन्म त्यांनी भक्ती केलेली आहे. पहा ज्ञानी भक्त फलाशाच्या वाहना पायात घालीत नाही, तेथे फलाच्या हेतूचा हिशोब कोणी करावा? फलाशाच्या वाहनात जर पायात घालत नाही तर इथं फळाचा किती फळं मिळाली, काय मिळाले याचा हिशोब कोणी करावा? आणि फलाशाच्या वाहना म्हणजे विरक्ती, वैराग्य. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. विरक्तीचं नसेल तिथे ज्ञान तगू शकत नाही.
मग तो काय करतो, फलाच्या वाणा पायात घालीत नाही, म्हणजे फळाची अपेक्षा कुठली करत नाही. म्हणून मला ज्ञानीभक्त आवडतो. त्याचं चालेलं आहे चरित्र. कोणाचं? ज्ञानीभक्ताचं. मला का आवडतो तो, तर ते सांगतात की असा असा तो कसा, त्यावर फळाची अपेक्षा करत नाही. याप्रमाणे शरीर संबंधी अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहित एकटा वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पाठ होते. याप्रमाणे शरीर संबंधी अज्ञानरूप रात्रीत, म्हणजे शरीराची संबंध त्याचा नसतो. अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहित, उपाधिरहित म्हणजे त्याच्या आता शरीराचा त्याचा काही संबंध राहिलेला नाही, त्याला उपाधिरहित म्हटलेले. एकटा वाट चालत असतो, सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पाठ होते. आता तो निष्काम झालेला आहे. बरं, कर्म करत असताना त्याचा शरीराची संगत नाहीये, आणि मग काय होतं, मग त्याला ज्ञानोदयाची वाट होते, ज्ञानोदयाची पाठ होते. त्याच वेळेस गुरुकृपारूप विषयकार होतो, आणि मग त्याच वेळेस गुरुकृपारूप विषयकार होतो, आणि मग ज्ञानरूप सूर्याची कोवळी किरणे पडतात. त्यावेळी ब्रह्म आत्म ऐक्य दृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते. आता तो कोण होतो? ज्यावेळेला साधूची कृपा होते त्यावेळेला तो कसा होतो, त्याला कुठलं ज्ञान मिळतं? ज्ञानाचा अर्थ, ज्ञान म्हणजे नेमकं काय? ब्रह्म आत्म ऐक्य, म्हणजे ब्रह्माचं, म्हणजे जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य जिथं होतं त्याला ज्ञान म्हटलेलं आहे, त्याला सुख म्हटलेलं आहे. त्यावेळी ब्रह्म आत्मा ऐक्य दृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते. त्यावेळी तो जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला मी एक आहे, अथवा तो जरी स्वस्त बसला तरी त्याला मीच आहे. पहा, आता ज्या टायमाला त्याला ब्रह्म आत्मा ऐक्य ज्ञान ज्या टायमाला होतं त्याला सर्वत्र काय दिसतं? मीच दिसतो, म्हणजे एक भगवंतच दिसतो, त्याला दुसरं काय दिसतच नाही. काकड्यामध्ये काय असं प्रमाण आहे? लाजले गी माया आता कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया आता कवनाव वाळू, आता कवनाव वाळू, तिकडे पाहे तिकडे, तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गी माया आता कवना वाळू, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. सगळीकडे पाय, त्याला जिकडे पाहावे तिकडे काय होतं? त्याला भगवंतच दिसतो. पण निळवरायांचे प्रमाणे आनंदी आनंद, जिकडे पाहे तिकडे गोविंद. जिकडे बघतो जिकडे पाहत आहे, जिथं दृष्टी राहील ना तिथं कोण आहे? भगवंत आहे. मग इथे हे पण प्रमाणे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हाच भक्ती योग निश्चित जाण माझा, ह्याला भक्ती म्हटलेले आहे. आणि एरवी जर बाकी हे सोडून जर कुठली भक्ती असेल तर त्याला भक्ती नाही म्हटलेले आहे. जे जे भेटे भूत, जे जे आपल्या दृष्टीला दिसणार आहे ते कोण आहे? भगवंतच आहे. आणि ही भक्ती आहे, बाकी त्याच्या व्यतिरिक्त भक्ती सांगितलेली नाही. नाही तर मग बाबा आपले सांगायचे भक्ती कशाला म्हटले ते, नाही का? गणगोळ्या उघडायच्या हातावरती, हा, आणि मग काय भाग्याचा होतो म्हणून वाचलो, आणि म्हणजे इथं लावतात असा तेवढा टिळा, बाबाचे दाखवायचे असं टिळा, असं टिळा घ्यायचा आणि असं लावायचं वरपर्यंत, भाग्याचा होतो म्हणून वाचलो, आणि देवा पोटावर मार पण नाही, पाठीवर मार पण पोटावर मारू नको. आणि नाही ते नंतर लास्टला झालं का? आणि इकडे दोन्ही बाजूला लावणार दंडाला, आणि काय म्हणणार? असेल हिंमत तर मात्र आता बघून घेईल. हा हा, ते राहिलं नाही तसं. गळ्याला इथं पण लावतात. आता पण काय भाऊबंदानी, हा हा, बाहुबळामध्ये बळ, म्हणजे भाऊबंदानी काय केलं? गळ्यापर्यंत आणलं, म्हणजे इथे पण लावायचे, हात लावायचे आणि इथे टिळा लावायचे, आणि भाऊबंदांनी गळ्यापर्यंत आणलं. पण माझ्या आता भाऊमध्ये ताकद होती म्हणून मी आता वाचलो, आता बघून घेईल. म्हणजे ही भक्ती आपली. तर तशी नाही, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हाच भक्तियोग निश्चित माझा, त्याच्या व्यतिरिक्त भक्ती नाहीच आहे. त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहतो. पण कधी जिकडे तिकडे पाहतो? ज्या टायमाला ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान होईल तेव्हा, नाही तर एरवी नाही.
नुसती बाकीच्या भजनं करून किंवा काहीतरी बाकीच्या गोष्टी म्हणजे नाना साधना वगैरे नाना साधनांच्या केल्या खटपटा यातून न पवती याच्या दारवंटा बाकीच्या साधनांनी कुठलं नाही. हे बघता बघून हे ज्ञान जे करून देणारा फक्त एक साधूच करून देऊ शकतो, सद्गुरूच करून देऊ शकतो. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान बाकी इतर कोणालाही ते जमण्यासारखं नाही. मग असं ज्ञान झाल्यावरती काय होतं, मग जिकडे तिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला मीच एक आहे म्हणजे भगवंतच आहे. अथवा तो जरी स्वस्त बसला तरी त्याला मीच आहे म्हणजे जरी आता स्वस्त बसला त्याने ठरवलं आता बाबा बस झालं देवाला बघितलं आता बघायला नाही, तरी पण त्याला समोर काय दिसणार आहे, देवच दिसणार आहे. असं झालं पाहिजे आपल्याला. या असो आता पहा आपण ज्या टायमाला एखादा आवडीचा आपल्याला मित्र भेटला किंवा एखाद्या मैत्रिणीला मैत्रीण भेटली, बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट झाली, मग ते आपले काय त्यांच्या आठवणी वगैरे काढतात, बोलून चालून बोलतात वगैरे. मग आता म्हणतात चला बरेच झालं आणि ते एकमेक निघून जातात, ते तिकडून निघून जाणार हे इकडून जाणार बरं का रस्ते निघून जाणार. पण त्या घरात येईपर्यंत ते विसरत नाही की अशी बोलली तो असा बोलला, तो तसा म्हणाला मी अशी बोलली, सारखं चालूच असतं ना गुणगुण गुणगुणत नाही का. तसं भगवंत काय म्हणतात तिथे पहा, तो स्वस्त जरी बसला तरी त्याला मीच आहे म्हणजे संपूर्ण काय होणार, त्याला माझीच आठवण राहणार, बाकी इतर त्याला काही आठवण राहणार नाही. हे असो त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक दिसतच नाही. ज्याप्रमाणे कसं दिसत नाही पहा, माझ्या वाचून त्याला दुसरं काही दिसत नाही. कसं तर ज्याप्रमाणे पाण्याच्या डोहात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते. आता तो घट आहे घट, एक मिनिट ऐका परत. या असो त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे असे काही दिसत नाही. तर कसं मग उदाहरण सांगितलं, माझ्या वाचून दुसरं काही दिसत नाही. आता जो घट आहे तो जर पाण्यात ठेवला आपण, पाण्याचा बाहेर नाही, तेव्हा त्या पाण्यामध्ये आत पण पाणी आणि बाहेर पण पाणी. तसा हा कुठेही तरी असला तरी त्याला माझ्या वाचून दुसरे काही एक दिसत नाही. मग त्या मडक्याला आता काय दिसतं, आत पण पाणी दिसतं आणि बाहेरही पाणी दिसतं, म्हणजे त्याला काय सगळं पाणीच पाणी दिसतं. तसं आहे भगवत, याला काय होतं अजून ज्ञानी भक्त आहे त्याला फक्त देवच देव सगळीकडे दिसतो. बरं आता समजा मला सांगा, तो मडका पाण्यात ठेवलेला आहे बरोबर आहे, त्याच्या आतही पाणी बाहेरही पाणी, काय नात मला आत घागर बाहेर पाणी नाही का. पाण्याची पाणी आले मिळवली म्हणजे पाण्याची पाणी आले ना. हा बघा अशी अशी हुशार माणसं पुढे बसायचं हुशार माणसांनी. नाथांच्या घरची उलटी चुकून पाण्याला लागली मोठी ताण. तर हा काय पाण्याची पाणी आले मिळून म्हणजे आता घागर आहे ना त्या आतमध्ये, ती घागर समजा आता फुटली, मग घागर फुटली मग पाणी फुटतं का, घागर फुटली मग पाणी फुटलं का, म्हणजे ते सुद्धा आतलं जे पाणी ते काय त्या पाण्याच्या बरं पाणी पाण्याला मिळून आलं असं तरी म्हणणं आहे का. ते पाणी पाणीच आहे ना, हे पण पाणी आणि ते पण पाणी, फक्त वेगळं कशामुळे वाटत होतं, त्या गागरीमुळे वाटत होतं आहे की नाही. मग ती गागरच आता फुटली तर हे पाणी काय झालं त्या पाण्याला मिळून आलं म्हणजे ते पाणी नाही पाणी आता एक झालं. तसं जीव सद्गुरू काय करतात आपल्याला, ह्या जीवाला म्हणजे आज जीव आता पण काय म्हणत होता मी जीव आहे, जीव का झाला, तो शिवच आहे, भगवंतच आहे, तो पण देवच आहे. पण झालं काय माहितीये का, त्याने काय केलेलं आहे, मीपणामुळे ह्या मायेमुळे हा द्यातच आहे तो, पण तो द्यापुरता समजायला लागला मी एवढाच आहे. गागरीची पाण्यामुळे गागर काय म्हणायला लागली, नाही ते पाणी काय म्हणायला लागलं मी एवढंच आहे. आता इथे लक्षात येईल, घागरीतलं पाणी आणलं कुठून, नदीतून किंवा समुद्रातून आणलं, पण आता ते घागरीत आलं. जरा नीट आहे का, ते पाणी घागरीत आलं, ते पाणी आता काय म्हणायला लागलं मी घागर आहे. काय म्हणायला लागलं, देवे देऊळची शेविले, देवे देऊळची शेविले. तर ते काय म्हणायला लागलं, पाणी काय म्हणायला लागलं मी घागर आहे. तसं आतमध्ये जो आपला आत्मा आहे विराजमान आहे तो आता ध्यात आला, तो काय म्हणायला लागला मी ध्येय आहे. एवढा फरक झालेला आहे. मग आता सद्गुरू काय करतात, बाबा रे तू ध्येय नसून तू आत्मस्वरूप आहेस, तुझे स्वतःला ध्येय समजतो, तू ध्येय नाही तर तू कोण आहे. हरी हरी
हरी हरी येतो. जसं घागरीतलं पाणी काय म्हणायला लागलं, मी घागर आहे, बरोबर. तसा या देहामध्ये जो आत्मा आहे, या कुडीमध्ये जो आलाय, तर तो आत्मा काय म्हणायला लागला, मी देव आहे. मग आता ते काय करायचं, आता जो हा तो मी देव म्हणायला लागला, तर त्याला काय करायला म्हणायला लावायचं, मी देव आहे म्हणायला लावायचं. जो या देहामध्ये आलेला आहे ना, जो आत्मा, जीवात्मा, त्याला काय करा म्हणायला लावायचं, तू देह नसून कोण आहे, मी देव आहे. मग हेच सांगितले अनुग्रहाच्या नामाने, काय, तूच ते आहेस, ठीक नाही. ते परब्रह्म मी आहे, त्याला माझा नमस्कार असतो. पा ते तू आहेस, ते तू आहेस, बरोबर. इथपर्यंत बरोबर आहे या अनुग्रहाच्या नामाचं. मग आता प्रबोध का द्यावा लागला, अरे नगद्या, तू एकटा देव नसून हे संपूर्ण जग देव आहे. मग आता इथं जग देव आहे असं म्हणायला काय करायला लागेल, त्या गागरीला, ऐका, त्या गागरीतल्या पाण्याला समुद्रात मिसळावं लागेल, तेव्हा ते म्हणणार मी समुद्र आहे म्हणून. तसं याच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जीवात्मा आतापर्यंत मी जीव मी देव समजत होता, त्याला काय करायला, त्या परमात्म्याशी ऐक्य पाहावं लागेल, तेव्हा मग म्हणा, अरे मी ब्रह्म आहे आणि मी एवढाच समजत होतो, मी एवढा आकाश एवढा आहे. मग प्रबोधाचं नाम की तू एकटाच असा नसून हे संपूर्ण जग सुद्धा तेच आहे, ब्रह्म आहे. असा त्याचा अर्थ अनुग्रह आणि प्रबोधाचा अर्थ. हा, हे ज्याप्रमाणे पाण्याच्या डोहात बुडालेल्या घटाचा आत व बाहेर पाणीच असते, त्याप्रमाणे तो माझ्या आत असतो व मी त्याच्या अंतर्बाह्य असतो. हे शब्दद्वारा बोलून दाखवता येईल अशी नाही, हे शब्दाने बोलता येण्यासारखं नाही. त्याप्रमाणे तो माझ्या आत असतो, आत हवी बाहेर हवी. तसं त्याप्रमाणे तो माझ्या आत असतो व मी त्याच्या अंतर्बाह्य असतो. हे म्हणजे मी आतही आणि बाहेरही असतो. हे शब्दद्वारा बोलून दाखवता येईल असे नाही. आत आणि बाहेर कसा असतो, घागर जर पाण्यात टाकली तर घागरीतल्या आतमध्ये सुद्धा पाणी आणि बाहेर सुद्धा पाणी. तसं या देहाच्या आतमध्ये पण मी असतो आणि या देहाच्या बाहेर पण. मग आतमध्ये जो आहे तो अनुग्रह आणि बाहेर जो त्याला व्यापक दिसतो तो प्रभू. हा, वेष्टी समजते. वेष्टी म्हणजे समजा एवढा समजणं आणि समष्टी म्हणजे व्यापक. म्हणून या असो याप्रमाणे तो ज्ञानाची, आता काय माहिती काय, हे ना येणार लक्षात, परत येणार, पण कधी हे पुन्हा पुन्हा ठोकून. कारण आता मी जे हे एका जन्माचं नाही आहे ना. मी जे म्हणतो ना ते एका जन्माचं नाही आहे. इतर अनेक जन्मापासून आतापर्यंत, म्हणजे बाबा म्हणायचे अनंत जन्मांचे, अनंत कर्मांचे, अनंत संस्थांचे जीव घेऊन येतो. अनंत जन्म म्हणजे कितीतरी जन्म झाले, अनंत, त्याला गणित नाही. हा, अनंत अनंत जन्माचे, अनंत कर्माचे, त्या जन्मामध्ये केलेली कर्म आणि त्या कर्माचे संस्कार घेऊन आलेले आहे. मग लगेच कसं काय होणार आहे. आता नवीन बैल जर एखाद्या जर आणला तर तो काय लगेच अवताला धरून लगेच चालायला लागतो का. त्याला पहिला त्याला गोंधळावा लागतो, हे करा लागतो, ठाकठोक करायला लागतो, त्याला मारावा पण लागतो, तेव्हा तो कुठेतरी मग हातपाय हलवायला लागतो. तसं आता आपल्याला काय झालेलं आहे, हे सगळं आतापर्यंत हे सगळं घेऊन आलेलो आहे आपण. आता ते लगेच काय ऐकणार आहे काय. आतापर्यंत मी द्या कोणी केलं, मी केलं, ते आता लगेच जाणार आहे, सांगा बरं. लगेच म्हटल्यावरती मग आता तुम्हाला लगेच म्हटलं नाही असा असा देव आहे, तसा तसा देव आहे. अरे तुम्ही स्वतःला देव समजू नका, अरे तुम्ही स्वतःला जीव समजू नका, तुम्ही ब्रह्म समजा. आता एक नुसतं म्हणण्याने होणार आहे. तुम्ही सुद्धा तेवढं आत्मसात म्हणजे हे केलं पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी आटापिटा केला पाहिजे, तेव्हा हळूहळू हळूहळू ते होणार आहे. लगेच आता म्हटलं म्हणून लगेच होणार नाही ते. मग सत्संग करायचं कशासाठी आपल्याला करायचं, ह्याच्यासाठी सत्संग करायचं. हा, आज असं ऐकलं होतं. मग आता समजा आपण प्रापंचिक माणसं आहोत, मग काहीतरी विसरलं जातं. मग परत 4 दिवसांनी कोणतरी ठाकटोळ देणार, एखादं कीर्तन करणार, अरे तुम्ही ब्रह्म आहात, अरे तुम्ही ब्रह्म, मग आठवण होणार अरे मी ब्रह्म आहे. म्हणजे जर विचारलं तर असं होणार आहे ते, की नाही. हा, हे संपूर्ण विश्व म्हणून या असो याप्रमाणे तो ज्ञानाची वखारच पाहतो. काय, ज्ञानाची वखारच पाहतो. जसे लाकडाची एक मोळी असते, पण वखारीमध्ये काही एक मोळी असते का, त्याच्यामध्ये अनेक लाकडं असतात. तसं बघा, याप्रमाणे तो ज्ञानाची वखारच पाहतो. कोण, ज्ञानी जो असतो तो. ज्ञानाबद्दल चर्चा चाललेली आहे. भगवंत सांगतात
याप्रमाणे तो ज्ञानाची वखारच पाहतो आणि तो ज्ञानाने सावरल्यामुळे अखिल विश्व आत्मरूपच आहे असे पाहतो. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, तो ज्ञानाची वकार पाहतो म्हणजे जसं लाकडाची मोळी पाहत नाही किंवा लाकड एक लाकूड पाहत नाही तर लाकडाची पूर्ण वखार पाहतो, तसा हा कुठल्या तरी ध्यामध्ये बघत नाही किंवा कुठल्या मूर्तीपुरता बघत नाही, तो संपूर्ण विश्वच ब्रह्म आहे असं तो पाहतो. जो ज्याला हे ज्ञान झालेले आहे तो. हे संपूर्ण विश्व आहे तुला, हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव स्वरूपच आहे. काय तुमचं हे आहे ना, हा हे समजतंय वासुदेव. म्हणजे संपूर्ण जेवढं जे दिसत नाही कोण आहे, सगळं वासुदेव आहे. हे हुशार विद्यार्थ्यांनी पुढे बसलं पाहिजे, सगळं विचार वगैरे मागे बसून कसं करणार. बर, तो ज्ञानाने सावरल्यामुळे अखिल विश्व आत्मरूपच आहे असे पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव स्वरूपच आहे अशा अनुभूती रूप रसाचा त्याचा भाव निश्चय ओतलेला असतो. म्हणून सर्व भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ राजा आहे आणि ज्ञानी तोच आहे. पण कधी निश्चय झाला असेल तर, आता समजा आपण ऐकतोय पण नुसतं ऐकून नाही, आपला निश्चय झाला पाहिजे ना. म्हणून मग म्हटलंय तुकारामाला, निश्चयाचे फळ तेव्हा ते फळ मिळणार आहे. आता काय करतो आपण, त्या गोष्टीला आपण खत पाणी वगैरे घालतो नाही का, ते झाड वाढलं पाहिजे, मग फळ काही लगेच मिळणार आहे का. आताच तुम्ही बीज लावलेलं आहे, त्याला पाणी घालावं लागेल, त्याला कुंपण घालावं लागेल. कुंपण कळलं का, आपल्याला विवेक रूपी कुंपण घालावं लागणार, वैराग्य रूपी कुंपण घालावं लागणार, विरक्ती रूपी कुंपण घालावं लागणार. तेव्हा मग ते काय होणार, बीज हळूहळू हळूहळू वाढत जाणार, लगेच काय फळ मिळणार नाही. मग तसं आहे, हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव स्वरूपात आहे अशा अनुभूती रसाचाच त्याचा भाव निश्चय ओतलेला असतो. म्हणजे त्याचा निश्चय झालेला असतो. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, ब्रह्मरूपी भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अनिशी. सतत त्याला वाटतं मी ब्रह्म आहे, सतत वाटतं, तेव्हा कुठेतरी त्याला ते फळ मिळणार आहे. सततम कीर्तयंतो मा, म्हणजे सतत ते नाम संकीर्तन साधन होईल. ते नाम सतत 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 ज्या टायमाला आपल्यावर ज्या टायमाला ते ठोके देत राहणार ना, तेव्हा ते आपण तसं होणार आहे. लगेच नुसतं म्हटलं म्हणून होणार नाही. मग का आता मग सगळेच कुठे मग आस्थेच्या महापुरी लिखताची कोटीवरी परिप्राप्तीच्या पैतरी विपायला एखादा का म्हटलेलं, तो एखादाच मला येऊन मिळतो का म्हटलेलं, की निश्चय सगळ्यांचाच होत नाही. बरं मग करू नये का सगळ्यांनी निश्चय. बाबा तर म्हणायचे देशोदेशीचे ज्ञानेश्वर, मग होऊ नये का. आता इथे जर बसलेले प्रत्येक समजा एक गावाचा आहे एक व्यक्ती, मग त्या गावात तुम्ही म्हणा एक ज्ञानेश्वर. जर बाबा असे म्हणतात देशोदेशीचे ज्ञानेश्वर, मग तुम्ही वाडी ते गावागावाचे ज्ञानेश्वर बना. आणि बनलंच पाहिजे, का बनू नये. जर आपण तसं जर आपण खातच असेल तर आपली बॉडी तसं बनायला पाहिजे ना. मग आता आपण खातोय तर आपल्याला बनायला नको, खातोय ना आपण तसं. मग आणि तुम्ही खाल्लं तर तुम्ही नुसतं त्याच्यावर नाही राहायचं, तुम्ही पण काय केलं पाहिजे, दुसऱ्याला दिलं पाहिजे. तो प्रयत्न करायचा प्रत्येकाने. म्हणून देशोदेशीचे ज्ञानेश्वर म्हटलेले आहे. म्हणून सर्व भक्तांमध्ये तो निश्चय करतो. म्हणून तो सर्व भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ राजा आहे आणि ज्ञानी तोच आहे. धनुर्धरा अनुभूती रूपी भांडारात सर्व चराचरात्मक विश्वाचा समावेश होतो. असा महात्मा फार दुर्लभ आहे. काय म्हटलेलं त्या ज्ञानाला, काय म्हटलंय, असा महात्मा. ज्याला असं जे ज्ञान झालेले आहे त्यांना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तो महात्मा आहे, महात्मा. आणि आपल्याला काही खबरच लागत नाही कुणाला काय, एखादा ज्ञानी झालंय समजा, ज्ञान झालंय त्याला पण कुठला. आणि ते भगवान स्वतः म्हणतात की तो महात्मा आहे ज्याला असं ज्ञान झालेलं आहे. हे धनुर्धरा, पण त्याची दृष्टी कशी झालेली असते, अनुभूती रूपी ज्ञान. म्हणजे काय अनुभूती रूपी म्हणजे स्वतः त्याने जाणलं पण तोने दुसऱ्याला पण जाणलं, त्याला अनुभूती रूपी म्हटलेलं. लक्षात घ्या, आहे मी हा पूर्ण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वरांनी होतं. स्वतःला जाणलं आहे मी कोण, पण स्वतःला जाणून जे दुसऱ्याला जाणतो त्याला अनुभूती रूपी म्हटलेलं आहे. मग साधू संत पहिलं स्वतःला जाणतात, ते दुसऱ्याला पण जाणतात, तेव्हा ते त्या पदावरती जातात, त्या स्थितीला जातात. नाही तर स्वतःला नुसतं जाणलेलं असेल आणि दुसऱ्याला जर जाणलेलं असेल तर तो बोध सफल होणार नाही.
कदापि सफल होणार नाही. त्यांनी जाणलेलं आहे की मी सुद्धा ते आहे आणि जे आता माझ्या समोर येणार आहे तोही तेच आहे. फक्त त्याला कळून घेण्याचं काय आलेलं आहे. आपल्याला जर एखाद्या समजा आपली जर दिवा जर विजलेला असेल तर ज्याचा दिवा लागलेला आहे त्याच्यावर लावणार ना आपण, का ज्याचा विजलेला आहे त्याच्याकडे जाणार. मग काय झालेलं आहे, ह्यांचं एवढंच झालेलं असतं जे आपल्याला त्यांचा दिवा काय केलेला आहे म्हणजे प्रज्वलित झालेला आहे. त्यांनी फक्त काय करतात तो दिवा दुसऱ्यांमध्ये काय करणार त्याला प्रज्वलित करणार. म्हणजे त्यांचा दिवा काय करणार, ह्या दिव्याने दिवा लावायचा बस एवढंच करायचं. पण त्याचं पेटलेलं असलं पाहिजे आणि त्याचा विजलेला असेल तर मग आपला विजल आपला पेटेल का, नाही पेटणार. तसा म्हणजे त्या स्थितीवर जे गेलेले आहेत ना त्यांचा दिवा जर प्रज्वलित झाला असेल तर तो दुसऱ्याचा होऊ शकतो, तो दुसऱ्याचा प्रज्वलित करू शकतो. अनुभवाने अंगातून जगाला हा बरोबर, अगदी बरोबर आहे. काय आता सांगा खरं मग ज्ञानेश्वरी नाही का समजली, मग सांगा बरं. हा ज्ञानेश्वरी साधकांसाठी आहे. ज्ञानेश्वरी कोणासाठी आहे, हरिपाठ सामान्यांसाठी आणि ज्ञानेश्वरी साधकांसाठी. मग साधक कोणाला म्हटलेले आहे, जो साधना करतो त्याला साधक म्हटले. मग आता हे साधना करतात म्हणून त्यांना ते सुचलं ना, साधना करत नसते तर सुचलं असतं का. अनुभव आले अंगा ते या जगात येत असेल, त्यांना अनुभव आलेला असतो पहिला म्हणून ते जगाला देतात. आणि त्यालाच आलेला नसेल तर ते कोणाला देऊ शकत नाही. आणि दिला सदा स्वतःला नाही झालेला आणि जर देण्याचा प्रयत्न केला तर मात्र देणारा सुद्धा गटांगळ्या आणि तोही गटांगळ्या खाणार. कारण मार्का गुरु रडकाच्याला दोघांचाही बोध फुकट गेला. अर्जुना यांच्याशिवाय इतर असे भक्त मला पुष्कळ मिळतात की. म्हणजे कसं आपण असे अरे इतर असे भक्त मला मिळतात की ज्यांची भक्ती भजने फक्त विषय सुखोभोगासाठी असतात. कारण आशा रूपी तिमिराने त्यांची दृष्टी मंद विषांत झालेली असते. आपण ओवी पाहूया. येर बहुत जोडती किरीटी, येर बहुत जोडती किरीटी जयांची भजने भोगासाठी. आता भोगासाठी जर भजन करत असतील तर त्यांना काय मिळणार आहे, ते भोग मिळतील मात्र, पण मी मिळणार नाही त्यांना. जे भोगासाठी म्हणजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशा अपेक्षाने ते मिळणार त्यांना, बरं का, मिळणार नाहीच नाही. कारण मेहनत करतोय ना, पण मात्र मी नाही मग मिळणार. जे आशा तिमिर दृष्टी विषांत झाले यांनी काय केलेलं, आशा म्हणजे अपेक्षा त्याच्यामध्ये काय झालेलं ते अंग झालेले. त्यामुळे ते काय करतात, मला मागत नाही, ते काय म्हणतात फक्त विषय मागतात. मग विषय देतो ना मी, ज्याला जशी ज्याची इच्छा असते ना तसं तसं देतो. पण ते कुठपर्यंत पुरणार आहे त्याला सांगा बरं, कुठपर्यंत पुरणार आहे. जास्तीत जास्त एखादी आता तो कल्याण करील, पण आता तुला काय माहिती पुढे अजून किती तुझ्यासाठी वाढून ठेवलेले आहेत ते, त्याचं काय. मग जो मला जो शरण येतो ना त्याचं मात्र मी काय करतो, जन्ममरण चुकवतो. जो माझं वय अनन्य शरण त्याचे चुकवी मी जन्ममरण. जो मलाच फक्त शरण येतो त्याचं मात्र मी जन्ममरण चुकवतो. पण बाकीच्या अपेक्षाने जो येतो त्याचं मात्र जन्ममरण चुकणार नाही. त्याला पुन्हा काय गटांगळ्या खायला जन्म मृत्यू म्हणजे परत त्या गोवीचा अर्थ पहा. अर्जुना यांच्याशिवाय इतर असे भक्त म्हणजे या ज्ञानाशिवाय इतर असे भक्त मला पुष्कळ मिळतात की. म्हणजे कुठले पुष्कळ मिळतात ते सांगतात. ज्यांची भक्ती भजने फक्त विषय सुख उपभोगासाठी असतात. म्हणजे फक्त विषय भोगायचा फक्त त्यांना दुसरं काही सुचतच नाही. का सुचत नाही, कारण आशा रूपी तिमिराने त्यांची दृष्टी मंद विषांत झालेली असते. किती कळवळून त्यांना सांगावं लागले. आशा रूपी तिमिराने म्हणजे तिमिर म्हणजे पडदा आलेला आहे, आशा रूपी पडदा आलेला आहे. त्यांची त्या पडद्याने काय झालं, त्यांची दृष्टी मंद विषांत झालेली. मग पडदा आल्यामुळे काय पडदा आल्यामुळे त्यांना या पडद्याच्या पलीकडे जायला मागतच नाही. फळाच्या तीव्र इच्छेने त्यांच्या अंतःकरणात कामाचा प्रवेश झाला. अपेक्षा केली की काय होतं, कामाचा प्रवेश होतो. आणि फळाच्या तीव्र इच्छेने त्यांच्या अंतःकरणात कामाचा प्रवेश झाला.
व त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवला गेला. वा. मग आता आपण कशी भक्ती केली पाहिजे? हा, निरपेक्ष भक्ती झाली पाहिजे. निरपेक्ष, कसलीच अपेक्षा करायची नाही, कसलीच अपेक्षा करायची नाही. आणि अपेक्षा करून जर भक्ती केली तर मात्र काहीच पदरात पडणार नाही. काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी. म्हणून ज्ञानीभक्त मला का आवडतो? तो माझ्याकडे काहीच मागत नाही. बरं, असा कोण बरं मग त्याला मिळत नाही का? सांगा बरं मला. समजा काही न मागे कोणाशी तोच आवडे देवाशी, मग त्याला काही मिळत नाही का? कारण भक्ती जरी केली पण एवढंच की त्यांची वेगवेगळी फळं असतात. जो आता सकाम भक्तीने जे फळ अपेक्षा करतो त्याला मग तशी ती फळं देणार, आणि निष्काम पद्धतीने करतो त्याला फळ तो अपेक्षा नाही करणार, पण त्याला मात्र कारण मेहनत केलेली आहे ना, म्हणजे त्याचं फळ मात्र त्याला द्यावं लागणार. एक वेळेला भगवंताला विचारलं की हे जे आता समजा भक्त जे समजा जप तप करतात ते ठीक आहे, त्यांच्यासाठी जो देतो ते एक गोष्ट ठीक आहे, पण आता हे जे राक्षस प्रवृत्तीची जी लोक आहेत ते एवढे तप करतात, पण त्यांना तू का वर देतो? त्यांना कारण तुम्हाला माहिती आहे ना, हे शेवटी काय आहे ना, जर वर दिला ते शेवटी काय करणार आहे? नाश करणार आहे. तुम्हाला माहिती आहे ना, ब्रह्मदेवाला एकाने प्रश्न विचारला येतात बघा बरं का. तर ते काय म्हणले माहितीये का ब्रह्मदेव, की ज्याने काम केलंय ना तर त्याचा मोबदला द्यावाच लागतो ना. मग तो कशा प्रकारे त्याने केलाय तो त्याचा प्रश्न आहे, पण जर काम केलं तर त्याचा मोबदला द्यावाच लागतो. आपण जर महिनाभर जर काम केलं तर शेठला झक मारून आपल्याला मोबदला त्याचा द्यावाच लागणार आहे. तसं ते कुठल्याही फक्त काय होत माहितीये का, उद्देश कुठला आहे? आता जे बाकीचे जे करतात त्यांचा उद्देश काय? भगवंताची अपेक्षा करतात, बरोबर आहे. आणि त्यांचा उद्देश काय आहे? कुणाचा? जे राक्षस आहेत ते पण जप तप करतात, त्यांचा उद्देश वेगळा आहे. कुठले कर्म कसंही असू द्या, कर्म जरी कसंही असलं तरी उद्देश सारखाच असला पाहिजे. रावणाने दुसरा कोण तो झोपायचा, तो रावण, कुंभकर्ण आणि विभीषण. बरोबर का? उद्देश तुम्ही करा, जप तप करा, पण त्याचा उद्देश काय असावा? तर रावणाने आणि कुंभकर्णाने जे तप केलं ते त्यांनी कशासाठी? काहीतरी अपेक्षाने केलं, पण विभीषणाने जे तप केलं ते भगवंताच्या अपेक्षेनुसार केलेले. लक्षात घ्या. म्हणजे तिघांनी काय केलेले? तप सारखंच केलं. तिघांनी समजा पकडूया आपण की बाबा 60 वर्ष तप केलं त्यांनी तिघांनी, पण ह्या दोघांचा जो हेतू होता तो वेगळा होता आणि विभीषणाचा हेतू होता तो वेगळा होता. तसा हेतूला महत्व आहे. तुम्ही किती करता त्याला महत्व नाही, तुम्ही भक्ती किती करता त्याला महत्व नाही. तुमच्या भक्तीमध्ये हेतू काय आहे? तुमच्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे का, म्हणजे काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे का भगवंत मिळावं ही अपेक्षा आहे? हे भगवंत बघतो. तुम्ही काय करता हे भगवंत बघत नाही. जसं की आपण व्यवहारात म्हणतो तू किती जगला, किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही, पण कसा जगला ह्याला महत्व आहे ना, नाही का? किती वर्ष जगला ह्याला महत्व नाही, पण कसा जगला. मग आता काय कळलं, 80 वर्ष लोक काय ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यावेळेला जगली आणि माऊली तर 16 वर्ष जगली. आता त्यांना 6 वर्ष मिळाले तो भाग वेगळा आहे, पण 16 वर्ष जगली की नाही. मग त्यांचा हेतू आणि त्यांच्या हेतूमध्ये किती फरक होता सांगा बरं मला. हे कशासाठी जगले? केवळ भक्तीसाठी जगले, देवासाठी जगले ज्ञानेश्वर महाराज, आणि बाकीचे विषयासाठी जगले. म्हणजे हेतू काय आहे? तसं ह्या ठिकाणी भक्ती केली, पण हेतू आपण पाहिला पाहिजे. विभीषणाचा हेतू काय होता? मला देव प्राप्त व्हावं. आणि ह्यांचा हेतू काय होता? फक्त आम्हाला काय करायचं? मारामाऱ्या करायला भेटल्या पाहिजे, आम्हाला खुर्च्या भेटल्या पाहिजे, बस त्याच्यासाठी. म्हणजे खुर्च्या भेटण्यासाठी काय आपल्याला भक्ती करायची? कुठलं पद मिळवायचं आपल्याला? सच्चित आनंद. राज्यासाठी भक्ती केली हा, आणि कुंभकर्ण आणि रावणाने सगळ्या राक्षस कुळाला मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी केली होती. म्हणून तिथं पुढे ओवी आली की
कृष्ण कोपोनी जासी मारी हा. तो नर पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उद्देश करी तो कैसा परिणाम होईल आणि तुकोबरायांचं एक अभंगामध्ये प्रमाणे करीसी ते देवा करी माझे सुखे परी आम्ही न मानसी सन म्हणजे त्या विभीषणाला उत्तर सांगितलं तू काही कर आमचं पण आम्ही त्यांना संत मानणार नाही त्यांनी राज्य मिळावं याकरता केली कोणी विभीषणाने. हा पण कसं आहे माहितीये काय, जो विषय काय चाललाय, बाबा म्हणायचे की काल एखादा विषय चालला किंवा असं असं चालला, तर बाबा म्हणायचे काल मी त्या असं असं बोललो आणि दुसऱ्या दिवशी परत तोच विषय चालला पण काहीतरी असं म्हणजे दुसरं काहीतरी बोललो, तर मग बाबा म्हणायचे त्याला सांगायचे असे, भाऊ कालची भूमिका काय होती, आजची भूमिका काय आहे हे सांगायचे. म्हणजे विषय तसाच, आता जसं मी जसा विषय बोललो विषय तसाच, तुम्ही सांगणार तो विषय तसाच आहे, पण त्याच्या पाठी तुम्ही जे बोलता त्याची भूमिका काय आहे. आता इथे मी जे बोलतोय की ओवीनुसार ती भूमिका, त्याच्यासाठी आपल्याला फक्त एक उदाहरण घ्यायचंय की बाबा नेमकी भक्ती कशासाठी, इथे जे करणारे त्याचा हेतू काय आहे नेमका भक्ती करण्यापाठीमागे हे आता आपल्याला घ्यायचं. म्हणजे भूमिकेनुसार ते विषय घेतलेले असे मग बाबा सांगायचे, मग त्याच्याबरोबर ते लक्ष द्यायचे. तसं आताची भूमिका काय आहे की त्यांनी भक्ती केली पण त्याची जो हेतू होता त्या दोघांचा तो हेतू वेगळा होता आणि विभीषणाचा हेतू वेगळा होता, हे सांगण्याचं तात्पर्य होतं त्याच्या पाठीमागे. तसं आपण काय करतो, जीव आपण काय करतो, जीवही आपण भक्ती करतो आणि ज्ञानीही भक्ती करतो. आता लक्षात घ्या, जीवही भक्ती करतो आणि ज्ञानीही भक्ती करतो, पण जीव कशासाठी, विषय मिळवण्यासाठी भक्ती करतो आणि ज्ञानी केवळ देव मिळवण्यासाठी भक्ती करतो. अशी भूमिका आहे, आताची भूमिका चाललेली आहे ती अशी भूमिका चाललेली आहे. आणि फळाच्या तीव्र इच्छेने त्याच्या अंतःकरणात कामाचा प्रवेश झाला व त्याच्या संसर्गाने ज्ञानरूपी दिवा मालवला गेला. अशा दोन्ही प्रकारांनी अंतर्बाह्य ते अंधारात पडले. कोण, जे विषयासाठी फक्त जे भक्ती करतात ते काय झाले, अंधारात कोलमडून पडले. म्हणून मी त्यांच्या जवळच असूनही ते मला अंतरतात. म्हणजे केवळ विषयासाठी जे भक्ती करतात, अपेक्षेसाठी जे भक्ती करतात, पण मी त्यांच्या जवळच आहे, पण मी जवळ असून ते विषयाकडे गेल्यामुळे मला ते अंतरतात. म्हणजे त्यांच्याने माझ्यामध्ये काय होतं, अंतर पडतं, कारण त्यांचा हेतू वेगळा आहे. तेही भक्ती करतात, जसं हे तीन जे भक्त सांगले तेही भक्ती करतात, त्यांना हेच सांगायचं. आणि ज्ञानी भक्ती करतो, पण ज्ञानी काय तिघे नाही, ते काहीतरी अपेक्षेने भक्ती करतात. आणि ज्ञानी जो आहे तो अपेक्षेने नाही, केवळ आणि केवळ माझ्यासाठी भक्ती करतो. ते मला अंतरतात आणि मग सर्व भावे करून इतर देवतांना भजू लागतात. ते काय करतात, बाकीच्या इतर देवतांना भजू लागतात. आणि ज्ञानी आहे तो काय करतो, केवळ आणि केवळ मलाच बसतो. अगोदरच ते प्रकृतीच्या अधीन झालेले दास आणि त्यात भोग प्राप्ती करता दीन झालेले, मग काय प्रश्नचिन्ह पा. म्हणजे अगोदर प्रकृतीच्या अधीन झाले, म्हणजे मायेच्या अधीन झाले. म्हणजे मी हे कशामुळे म्हणायला लागले, मायेमुळे. म्हणजे प्रकृती आधीच बघा, आधीच प्रकृतीच्या अधीन झालेले ते दास, म्हणजे प्रकृतीचे दास झाले, म्हणजे मायेचे दास झाले. हा, आणि त्यात भोग प्राप्ती करता दीन झालेले, मग काय असे ते मोठ्या कौतुकाने वैषयिक सुख लंपट होऊन देवांची कशी भक्ती करतात पाहत. म्हणजे केविल वाणाने सांगितलं बरं का, केविल वाणाने येऊन सांगितलं. म्हणजे आधीच काय झालेले ते कोणाचे दास झालेले, मायेचे, म्हणजे आपल्या प्रकृतीचे दास झालेले. मी करतो. आणि परत ते आणि आता भजन कोणाचं करतात, देवदेवतांचं. पहा, देवदेवतांचं कौतुक करतात आणि देवदेवतांचं कशासाठी करतात, वैषयिक, म्हणजे विषय मिळावा म्हणून. मग त्या विषयामध्ये काय होतात, सुख लंपट होऊन. ते पण सुख असतं, पण ते कसं असतं, ते तात्पुरतं असतं. आलं का लक्षात, त्याला मर्यादा असते. आणि माझं जे सुख आहे ते अमर्यादित आहे, त्याला मर्यादा नाही, ते नाश पावणार आहे. पण मी आता जे सुख आहे ते मात्र कधी नाश पावते, विनाशी आहे. आणि हे कसं आहे, नाशिवंत आहे. त्या देवता आराधनेचे जे नियम असतील ते जाणून, तसेच जी त्या देवतांना उपचार सामुग्री लागत असेल ती सर्व जमून ते उपचार अर्पण कसे करावे तेही समजावून घेऊन त्या विधीप्रमाणे ती विविध कर्मे करतात. आता देवदेवतांची जी भजन करायची असतात ना, देवदेवतांना जे भजन असतं, तर त्यांचं जसं त्यांना जी सामुग्री लागणार आहे त्या सामुग्रीप्रमाणे याला विधी करावा लागणार. पहा बरं, म्हणजे कसं माहितीये काय, सत्य आहे ते पटत नाही बरं का, आणि जे असत्य आहे ना ते लवकर कळतं. बरं, ते झालं. आणि लोकांना कसं माहितीये का, जिथं म्हणजे मेहनत करावी वाटते ना ते सोपं वाटतं, आणि जे सोपं आहे ते अवघड वाटतं.
असं आहे. आता हे काय म्हणतात, जो मज आहे अनन्य शरण त्याचे तुम्ही जन्म मरण शरणागत शरण्य वीच एकू. म्हणजे मला जर शरण आले तर मात्र यांना काय बाकीचे खाटाडोप करण्याची गरज नाही, पण यांना खाटाडोप करायचं आवड असतं म्हणून हे देवदेवतांच्या पाठी लागतात. बरं आता पुढे सांगणार आहे हे देवदेवता जे देतात असं त्यांना वाटतं, ते देवदेवता देत नाही, ते वीज देत असतो. पुढे आता येईल बघा. बरं जे देवदेवता देतात ते कसं असतं, ते नाशिवंत असतं, कारण त्याच नसतात तर त्यांच्याकडे जी सामुग्री आहे ती कशी काय शाश्वत असणार आहे. त्यांची शाश्वती नाहीये. ह्या ज्या देवदेवता आहे त्यांची शाश्वती नाही. तुम्ही लक्ष देऊन ऐकताय ना. आपल्याला उपाधी याची अविद्येची हा आणि ईश्वराला मायेची उपाधी आहे. हा म्हणजे उपाधी आहे, म्हणजे त्यांना उपाधी म्हणजे तेही पूर्ण मोकळे नाहीये. नाथ महाराजांचं प्रमाण आहे ना, जीव शिव दोन्ही हरी नाही. म्हणजे जीवालाही उपाधी, जीवाला म्हणजे देवाला सुद्धा उपाधी आहे असं जाणीव. कल्पना अविद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेते. करा काहीतरी पाठांतर व्यवस्था आपल्याला सोपं अविद्या आहे आणि माया दोन्ही पण आहे. ना. आपल्याला अविद्या आणि माया दोन्ही पण आहे. हा. आणि त्याला फक्त माया आहे. माय कल्पना अविद्या म्हणजे आपण कसं जीव कशामुळे झाला, तो पहिलाच तो स्वस्वरूप आहे. भगवंत पहिला स्वस्वरूप आहे, स्वतंत्र आहे. पण हा जीव म्हणून काय झाला, त्यांनी काय केलेलं आहे, कल्पना घेतली. कल्पना अविद्या, अविद्या आणि कल्पना हे दोन घेतले, बरोबर आहे. कल्पना अविद्या त्याने झाला जीव, म्हणजे तो देवच होता पण भगवंतच होता, पण त्यांनी काय केलं, कल्पना घेतली, मी एवढाच आहे, मी शरीरा इतकाच आहे, म्हणून कल्पना अविद्या त्याने झाला जीव. आणि माया उपाधी शिव बोलली. तो शिव जरी असला तरी त्याला सुद्धा उपाधी आहे. कसली, मायेची. कुणाला, देवाला. मग मला सांगा, मग या देवदेवता ते माया उपाधीमध्ये जे देव आहेत ना त्यांना देवदेवता म्हटलेले आहे. आणि हे देवदेवतांची काय करतात, पूजा करतात. मग देवदेवता देतात त्यांना, बरं का, पण ते देवदेवता जे आहेत ते तर नाशिवंत आहे. उपाधीमध्ये कधी आज नाही उद्या बंधनातच अडकले. हा तेही बंधनात अडकले, म्हणजे उपाधीमध्ये. ते तर उपाधीमध्ये आहेत, ते तर नाश पावणार आहे. मग ते देणार आहेत आपल्याला, ते काय शाश्वत असणार आहे. बघा बरं का, बारकाईने ऐका जरा. आपण कोणाची भक्ती करायची आणि कोणाची आपण करतो हे बारकाईने लक्षात ठेवा. या देव देवता वगैरे ज्या आहेत त्या सुद्धा उपाधीमध्ये आहेत. आणि भगवंत कसं आहे, उपाधी रहित आहे. उपाधी रहित म्हणजे कुठलीच उपाधी नाही, अशा देवाला आपल्याला बाजायचंय. आणि आपण जे बसतोय, जे उपाधीत आहेत त्यांना बसतोय. मग ते जे आपल्याला देणार आहे ते उपाधी म्हणजे आकाराला जे आलेले आहे ते कधीतरी नाश पावणार आहे, बरोबर आहे. म्हणजे उपाधीत आहे म्हणजे ते जाणार आहे आज ना उद्या. मग त्यांच्याकडे जे आहे ते आपल्याला देणार आहे ते तर शाश्वत आहे का, मग ते सुद्धा काय नाशिवंत आहे जे देणार आहे ते. आणि एक फक्त साधूच आपल्याला काय करतो, आपल्याला शाश्वत देतो. ती वस्तू आपल्याला प्राप्त करायची म्हणजे भगवंत. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने बिन किंवा सुख नव्हे. वा, त्या देवता आराधनेचे जे जे नियम असतील, बरं त्यांचे नियम वगैरे पाळायला लागतात त्या देवदेवतेंची. स्त्रियांनी आत काय म्हणतात त्याला, गाभाऱ्यामध्ये येऊ नये. आता असा आबाळातून पडला हलिनारा का खालून खेचून काढल्यावरती काय माहिती. अरे त्या होत्या माऊली होत्या म्हणून तू आलास आणि तू म्हणतो ते लिहून ठेवतो स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश नाही. स्त्रियांचा अर्थच कळला नाही यांना, स्त्रियांचा अर्थच कळलेला नाहीये. तुम्ही आम्ही सगळे स्त्री आहोत हे पटणार तुम्हाला. तुम्ही आम्ही सगळे, बरोबर ऐका, तुम्ही आम्ही सगळे स्त्री आहोत. ज्याचं प्रकृतीकडे लक्ष आहे ती स्त्री आहे, तो किंवा ती. हा, पती जन्माला माझे उदरी मी झाली तयारी. हा, ज्यांचं प्रकृतीकडे लक्ष आहे, प्रकृती जेवढ्या जेवढ्या प्रकृती आहे ती स्त्री आहे. मग विटाळ वगैरे अमुक तमुक कुणाला आहे, त्या प्रकृतीला आहे. देवाला आहे का, देवाला नाही. म्हणजे जेवढे जेवढे प्रकृती आपण जेवढे ती केले, तिने केलं, हिने केलं, म्हणजे कुणी केलं, प्रकृतीने केलं. मग जेवढे जेवढे आपण प्रकृतीकडे आपलं लक्ष आहे, या आकाराकडे लक्ष आहे,
ते काय आहे, तेवढ्या स्त्री आहे. आणि जे प्रकृतीच्या पलीकडे आहे, उपाधी रहित, त्याच्याकडे जे लक्ष आहे तो पुरुष आहे. मग समजा पुरुष जरी असला, ऐकून घ्या, पुरुष जरी असला पण तो आज त्याचं जर प्रकृतीकडे लक्ष असेल, स्वतःला जर प्रकृती समजत असेल, तर तो मात्र कोण आहे, ती सुद्धा स्त्री आहे. आणि स्त्री जरी असली, ती म्हणत तिचं सुद्धा लक्ष प्रकृतीकडे लक्ष असेल, म्हणजे प्रकृती स्वतःला समजत असेल, तर ती सुद्धा कोण आहे, स्त्री. म्हणजे नुसतं असं समजू नये स्त्री म्हणजे ती स्त्री, तर पुरुष सुद्धा एखाद्याला जर प्रकृतीकडे लक्ष असेल तर मात्र ती सुद्धा स्त्री आहे. म्हणजे बघा, मग आपल्याला काय करायचंय, प्रकृतीच्या पलीकडे जायचं. परे होऊन परते घर येथे राहू निरंतर. आलं लक्षात बरोबर. त्या देवदेवतांना उपचार सामग्री लागत असेल ती सर्व जमून ते उपचार अर्पण कसे करावेत तेही समजावून घेऊन त्या विधीप्रमाणे तिची विहित कर्मे करतात. परंतु जो ज्या इतर देवतेंची फलाकरिता उपासना करण्याची इच्छा, आता विषय जवळजवळ झालेला आहे, ऐका आता. परंतु जो ज्या इतर देवतेची फलाकरिता म्हणजे फळाकरिता उपासना करण्याची इच्छा करतो, त्याची ती इच्छा पूर्णतया पुरवणारा मीच आहे. बघा, तो देवतेची उपासना करतो कशासाठी, काहीतरी मिळावं म्हणून, पण त्या देवता देत नाही, देवताने दिल्यासारखं वाटतं पण ते मीच देतो. बघा, कारण जे इच्छी प्राणी ते चुकवी चक्रपाणी. नीट ऐका प्रमाण, जे इच्छी प्राणी ते चुकवी चक्रपाणी. मग जो जशी इच्छा करतो तसं मला द्यायलाच पाहिजे. म्हणजे इथं काय करतात, ती इच्छा करतात पण त्यांना असं वाटतं देवता देवते, पण देवता देत नसून कोण देतं, हा देतो. जसं आता हे नसतं, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मालक जो असतो, कंपनीचा मालक, त्याचं तुम्ही काम जे करता त्या मालकाचं करता का तो जो मॅनेजर असतो त्याचं करता, कुणाचं करता, हा मालकाचं. बरोबर. मग तुम्हाला ते मालक, तुम्ही महिनाभर जे काम करता त्याचा पगार तुम्हाला कोण, मालक देतो का मॅनेजर देतो, आता लक्ष दे, नीट ऐका, कोण देतो, मॅनेजर. बरोबर आहे. बरं, मॅनेजर देतो तो कोणाचा देतो, मालकाचा देतो का स्वतःच्या खिशातून देतो. बस, आता लक्षात आलं. म्हणजे ह्या देवता कोण आहेत, ह्या देवता त्यांचे कोण आहेत, मॅनेजर आहेत, थोडक्यात समजून घेण्यासाठी. आणि मालक कोण आहे, तो भगवंत आहे. सर्वांच्या जे उपाधी रहित जो आहे तो भगवंत आहे, आणि उपाधी जो आहे तो शिव आहे. म्हणजे तो देव, आपण जे देवता आपण जे म्हणतो ते कळायला थोडं अवघड आहे, पण अशी उदाहरणं असल्यावर कळायला काय अवघड आहे, नाही का. अशी उदाहरणं मिळाल्यावरती अवघड आहे का कळायला. आता लक्षात आलं असेल ना. हे पहा, देव देवी मीच आहे, परंतु त्याचा तसाही निश्चय नसतो. ह्या देवदेवी म्हणजे देणारा जो आहे ना तो मीच असतो, पण ह्यांचा तसा निश्चय नाही ना. म्हणून त्या देवदेवतांच्या ठिकाणी ती निरनिराळा भाव धरीत असतो. तो काय करतो, निरनिराळा भाव धरतो. म्हणजे शुक्रवारची देवी कोणती, समजा शुक्रवारची लक्ष्मी, शनिवारी आला लगेच काय, हनुमंत, चरण शरण हनुमंता. म्हणजे त्याचा भाव आहे, पण ते वेगळा, मी वेगळा नसतो बरं का. मी शनिवारी वेगळा नाही, मी रविवारी वेगळा नाही, मी शुक्रवारी वेगळा नाही, मीच तो असतो. पण ह्यांची भावना तशी असते, काय, यांची भावना तशी असते. मग मला तसं व्हावं लागतं, मी काय करू त्याला आता, त्यांच्या भावनेप्रमाणे मला व्हावं लागतं. पण मी तसा नाही, हा, ही त्यांची कल्पना आहे, त्यांची भावना आहे. मग त्यांना ज्या देवतेचे जे योग्य आराधना असेल त्या देवतेचे श्रद्धापूर्वक आपली कार्यसिद्धी होईपर्यंत ते यथाविधी पूजन करतात. हे देवदेवते आपली कार्यसिद्धी होईपर्यंत मला जे मिळणार, ज्या अपेक्षाने जे भजन देवदेवतेकडे जे करतात तोपर्यंत जे मिळत नाही तोपर्यंत ते देवदेवतेच्या मागे लागतात. याप्रमाणे ज्याने जे फळ इच्छावे ते फळ त्याला प्राप्त होते, परंतु तेही सर्व माझ्यापासूनच मिळते, कारण सर्वांतर्यामी मीच आहे. सर्वांच्या अंतर्यामी म्हणजे जीवाच्या सुद्धा अंतर्यामी तोच आणि शिवाच्या सुद्धा अंतर्यामी तोच. म्हणजे मी म्हणजे भगवंत म्हणतो, जो तुला दिल्यासारखा वाटतो ना, कारण सर्वांच्या जो तुला दिल्या त्याला वाटतं वेगळा, म्हणजे मला कोण त्या देवतेने दिलं, अरे पण तो मीच आहे. कारण तुमच्यामध्ये सामान्यामध्ये असणारा तो मीच, आणि जो शिव पदाला आहे, समजा आपल्या गुरु पदाला आहे किंवा देव पदाला आहे, तो सुद्धा मीच आहे.
म्हणजे आता मी वेगळा नाही तो एकच आहे. मुंगीमध्ये सुद्धा मीच आणि हातीमध्ये सुद्धा मीच. बरं, मुंगी एवढी दिसली म्हणून काय मुंगीमध्ये एवढासा असं नाहीये. जेवढा हातीमध्ये आहे तेवढा मुंगीमध्ये आहे. कारण कसं आहे, मी सर्वांतर्यामी आहे. म्हणजे सगळ्यांच्या अंतर्गत तो म्हणून कसा व्यापक आहे. असा मुंगी आहे म्हणजे मुंगी इतका नाहीये किंवा हाती मोठा म्हणून मी हाती इतका असं नाहीये. मी सगळ्यांच्या मध्ये सगळा सारखा आहे, एक सारखा आहे. समबुद्धी घेता समान स्त्रियारी. मी सगळ्यामध्ये कसं आहे, समान आहे, असा वेगळा वेगळा नाहीये. पण त्यांना वाटतं ना, त्याला तर मी काय करू, त्यांची बुद्धी तशी आहे, मला ह्या देवाण दिलं, मला त्या देवाण, ते नाही देत, मी देतो. पा परत ते उभे आहे का. याप्रमाणे ज्याने जे फल इच्छावे ते फळ त्याला प्राप्त होते, परंतु तेही सर्व माझ्यापासूनच मिळते. कारण सर्वांतर्यामी मीच आहे, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मीच आहे. मग देणारा कोण आहे, मीच आहे. बरं, आता देणारा मी आहे, बरं आता मागणारा तरी कोण आहे मग. ज्या अर्थी सर्वांतर्यामी मी आहे तर देणारा मी आहे, मग मागणारा कोण. पण त्याची तशी बुद्धी नाही ना अर्जुना, त्याची तशी बुद्धी नाहीये ना, म्हणून तो मागतो. बरं, कोणाकडे मागतो तो. म्हणजे आपल्याकडे मागतो तो आहे ना. जर सर्वांतर्यामी मी आहे आणि मागणारा जर तोच, देणारा तोच, मग तो मागतो कोणाकडे, आपण आपल्याकडेच मागतो. परंतु ते फक्त मला जाणत नाहीत, कारण ते आशापाशातून मुक्त होऊन बाहेर पडत नाहीत ना. आशापाशातून बाहेर पडत नाहीत. भक्त कसे असायला पाहिजे, भक्त ऐसे जाणा जे देवी उदास गेले आशा पास निवारवणी. पण याच्या आशा आणि पास आहेत ना, त्याच्यातून ते बाहेर पडत नाहीत. आणि म्हणून नाशिवंत अशी इच्छित फळे त्यांना प्राप्त होतात. त्यांना फळं मिळतात बरं का, मी देतो, पण कसली नाशिवंत, शाश्वत नाही. शाश्वत फक्त जगामध्ये मीच आहे. बाकी जेवढं मला सोडून जेवढं आहे ना, तेवढं सगळं काय आहे, अशाश्वत, म्हणजे नाशिवंत आहे. आणि आपल्याला जास्त नाशिवंताच्याच मागे लागण्याची सवय लागलेली आहे. एवढे जन्म पाठीमागे, अजून काय पोट भरलेले नाही. एवढी वर्ष खाऊन 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 आला तरी खायच्याच मागे लागले, त्याच्याच मागे सांग. आधी काय सांगावे, अशा प्रकारचे जे भजन म्हणजे जन्म मरण रूप संसाराचे साधन होय. बाकी त्या भजनाने मिळणारा फलभोग म्हणजे क्षणभर दिसणारी स्वप्नच होय. बघा आता ते आता पुढे जाऊन त्यांनी सांगितले, हे जे त्यांना जे मिळतं ना, ते क्षणापुरतं एक स्वप्न आहे. हे बाजूच राहू द्या. मग त्याचे आवडते दैवत कोणते का असेना, पण जो ज्या देवतांचे पूजन करतो तो त्या देवत्वास पावतो. हे आता राहू द्या म्हणतात. तो ज्या ज्या देवतांची पूजा करतो त्या त्या देवत्वाला तो जाऊन मिळतो. म्हणजे आता समजा कसा, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. कुणीतरी एखाद्याने समजा शंकराची पूजा केलेली आहे, म्हणजे शंकराचा भक्त. मग तो काय होणार माहितीये का, शंकराचा भक्त कोण होणार, जसा की कोणते ते सायुज्यता, समीपता, सलोकता भक्ती तिथे होती. तर तो ज्याने त्या देवतेची जी भक्ती केलेली आहे तो कुठपर्यंत जाईल माहितीये का, तो त्याच्या लोकांपर्यंत जाईल, म्हणजे वैकुंठ कैलासापर्यंत जाईल. मग कैलासाला गेल्यावर तो कोण होणार, एक जास्तीत जास्त कैलासात आपल्या शंकराचं वाहन काय आहे, जास्तीत जास्त तो बैल होईल. कोण होईल, बरोबर का. तो कोण होणार तिथला जाऊन, काय सलोकता. ज्या देवाची जो भक्ती करतो त्या देवाच्या लोकात तो जातो. हा, मग आता तिथे गेल्यावर तो कोण होणार जास्तीत जास्त, एक नंदी होईल, म्हणजे बैल होईल, किंवा एखाद्याला त्याच्या गळ्यात कोण आहे, साप होईल. पण शेवटी काय होणार, त्याला परत माघारी यावं लागणार आहे. कारण त्यांनी काय केलेली आहे, ते भक्ती केलेली आहे ते शंकराची. मग तो असेपर्यंत जाईल. मग जेवढी वर्ष त्यांनी जेवढी वर्ष त्याच्यासाठी जे त्यांनी ठरवलेली आहे, जेवढं ज्यांनी काम केलेलं आहे तेवढा जेवढा पगार मिळाला, तेवढा पगार मिळून झाला, तो संपला की मग परत काय करणार आहे, तो परत माघारी येणार आहे. पाहता पुढे का, हे बाजूच राहू द्या. मग त्याचे आवडते दैवत कोणते का असेना, पण जो ज्या देवताचे पूजन करतो तो त्या देवत्वास पावतो. याच न्यायाने दुसरे जे तन मन व प्राण अर्पण करून अखंड माझ्याच भक्ती मार्गाला लागले
ते ध्यानती मत स्वरूपच होतात. फक्त माझंच जे भजन करतात ना ते फक्त काय होतात, मला येऊन मिळतात, मत स्वरूप होतात, म्हणजे माझ्यासारखे होतात. पण प्राणी तसे करीत नाही आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेतात. ते त्याचे करणे म्हणजे तळ हातातील पाण्यात पोहल्याप्रमाणेच आहे. काय करतात, फुकट स्वतःचं आपलं नुकसान करून घेतात. त्यांचं जे असं करणं आहे ना, म्हणजे देव देवताना वगैरे जे बसतात ते त्यांचं भजन कसं माहितीये का, तळ हातातल्या पाण्यावरती पोहल्यासारखं आहे. किंवा अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी व मग तोंड घट्ट मिटून का धरावे. आता पहिल्या गोष्टीचा पण तुम्हाला अर्थ नसेल समजणार, परत वाचतो. पण प्राणी तसे करीत नाहीत आणि फुकट आपल्या हिताचे नुकसान करून घेतात. ते त्याचे करणे म्हणजे तळ हातातील पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे. म्हणजे एक मोठी नदी आहे, पण त्या नदीकडे न जाता ते कुठे जातात, ते एखादा छोटासा काहीतरी ओढ असेल त्याच्यामध्ये जातात. आणि एवढी नदी पडली ती त्यांना दिसत नाही. मी एवढा इथं आहे तो मी दिसत नाही. आणि हे जे देवदेवते आहेत, जे नाशिवंत आहेत त्याच्या नादाला लागतात. म्हणजे एवढी मोठी नदी आहे ती नाही दिसत, पण हे डोह कधी ना कधी आटणार आहे ते दिसतात त्यांना. तसं हे येणार हे कधीतरी नाशिवंत आहे, आटून जाणार आहे ते त्यांना दिसतं. पण मी जो शाश्वत आहे तो मात्र त्यांना दिसत नाही. काय करावं त्यांना. किंवा अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी व मग तोंड घट्ट मिटून का धरावी आणि मनामध्ये तरी डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. अमृताच्या पाण्यात गेलेले, कसलं पाणी येते, डोह कसलं आहे, अमृताचा. आणि त्या अमृतावर डुबकी पण मारली आणि तिथं म्हणतो, हा हे काय, मला जर असा ढो भेटला असता ना पाण्याचा. आता तो कसला ढो आहे, अमृताचा. अमृत म्हणजे काय, म्हणजे नाही, म्हणजे नाही, आणि मृत म्हणजे मृत्यू. ज्याला मृत्यू नाही त्याला अमृत म्हटलेले आहे. मग आता हा कशामध्ये कुठल्या बघा. किंवा अमृताच्या समुद्रात बुडी द्यावी व मग तोंड घट्ट मिटून का धरावे. म्हणजे अमृताच्या डोहामध्ये गेलेला पण काय करतो, तोंड घट्ट धरतो. का बरं, कोण तोंड घट्ट धरतो, नाका तोंडात पाणी जाऊन मी मरण. आता हा मारणार आहे का जगणार आहे सांगा बरं. अमृत याचा अर्थ काय, तो मारणारच नाही तिथे. तसं म्हणजे ह्यांना काय सांगायचंय, मी अमृत आहे ते नको त्यांना. मी मरे मला मी जे पाहिजे होतो माझी अपेक्षा करत नाही, पण जे तिथं बुडून मारणार आहेत ना त्याची मात्र अपेक्षा करतात. मग कुठं बुडून मारणार आहेत, पुनरुपी जननम पुनरुपी मरण हे संसार, किंवा किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित, ते आवडतं त्यांना. आणि मनामध्ये तरी डबक्यातील पाण्याची आठवण का करावी. आता हा म्हणजे अमृताच्या डोहामध्ये गेलेला आहे, बुडून मरण म्हणून नाक तोंड दाबलेलं आहे आणि तिथं अपेक्षा काय करतो, मला डबक्यातलं पाणी पाहिजे होतं. हे एक उदाहरण झालं. तसा मी अमृत आहे, पण तिकडे तो म्हणतो की नाही नाही नाही, मी म्हणजे मला माझी भक्ती करण्यासाठी येत नाही. तिकडे म्हणतो की म्हणजे अवघड वाटते, पण हे जे अवघड आहे ते सोपं वाटतं त्याला. म्हणजे डबक्यातल्या पाण्यामध्ये म्हणतो पोहायचं, अमृताच्या पाण्यात नको. अमृतात चिरून देखील तोंडात अमृत जाऊ न देता मरावे हे असे तरी कशाला करावे. अमृतात चिरून देखील तोंडात अमृत जाऊ न देता मरावे हे असे तरी कशाला करावे. मग त्याने त्या डोहामध्ये त्या जावं तरी कशाला. तर अमृतात सुखाने अमृत रूप अमर होऊन का राहू नये. काय हा तशी म्हणे परिस्थिती झाली. म्हणजे काय झालेले, बहुमृगजळ देखोनी डोळा, थुंकी जे अमृताचा, म्हणजे तोंडामध्ये त्याचे अमृत आहे बरं का. आणि मग त्याने काय बघितलं, मृगजळ बघितलं. लगेच त्यांनी काय केलं, म्हटलं ते पाणी भारी आहे. हे काय केलं, यांनी फेकून दिलं. तसे हे देवदेवता म्हणतो मला भारी आहे, पण हे अमृत म्हणजे भगवंत आहे तो मला नकोय, तो भारी नाही. त्याचप्रमाणे धनुर्धरा फलाशा रूप पिंजरा टाकून देऊन ब्रह्म आत्म ऐक्यानुभूती रूप पंखाने चिदा आकाशात स्वच्छंद संचार करणारा समर्थ धनी का न व्हावे. का धनुर्धरा फलाशा रूप पिंजरा टाकून देऊन, म्हणजे हे अडकलेत काय ते अपेक्षा करतात ना. म्हणून आज ह्या देवीकडे, उद्या त्या देवाकडे, उद्या त्या देवाकडे. मग भगवंत म्हणतात हा जो पिंजरा आहे तो का टाकून परत येत नाही. आणि जे स्वतःच स्वरूप आहे परब्रह्म आत्मा ऐक्य रूप, ते बरं का पण ते प्राप्त करून घेऊ शकत नाही. परत बघा, त्याचप्रमाणे धनुर्धरा
फलाशारूप पिंजरा टाकून देऊन, हा काय करायला फलाशारूप पिंजरा आहे तो टाकून देऊन ब्रह्म आत्म ऐक्यानुभूती रूप पंखांनी, ब्रह्म आत्म ऐक्य अनुभूती रूप, म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे नुसतं जीव ब्रह्म ऐक्य असं म्हणून आपल्याला कळणार नाही. जीव ब्रह्म ऐक्य याचा अर्थ असा की तो अनुभव आलेला असला पाहिजे. म्हणून काय वाक्य टाकले पुढे बघा, जीव ब्रह्म ऐक्य अनुभूती रूप असा ज्याला अनुभव आलेला तो नुसता जीव ब्रह्म ऐक्य ब्रह्म म्हणून तो ब्रह्म होणार नाहीये. त्याला अनुभव आलेला असला पाहिजे की नाही जीव ब्रह्म हे एक आहे असं त्याला स्वतः अनुभव आला पाहिजे. साखर समजा तुम्ही खाली, पण तुम्हाला त्या साखर तुम्ही खाली, तुम्ही म्हणाल गोड आहे, पण किती गोड आहे हे तुम्ही सांगू शकता का? मग त्याला काय करावं लागणार आहे, ती मला खावी लागणार आहे, तेव्हा मला त्याला अनुभव म्हटलेले. याला ब्रह्म आत्मा ऐक्य अनुभूती रूप म्हटलेले. नुसतं ऐकून नाही, जीव ब्रह्म ऐक्य ऐकून आपल्याला होता येणार नाही, आपल्याला स्वतः अनुभव घ्यावा लागेल. बाबा म्हणायचे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. म्हणजे आता काय तरी त्याला असं म्हणणं आहे का त्यांचं तू मासा बन म्हणून, म्हणजे तू अनुभव तसा घे. त्याला म्हणलेलं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान नुसतं म्हणाम्हणीचं नाहीये, त्याला अनुभव आला पाहिजे. अनुभव आले अंगात, त्याच्या स्वतःच्या अंगाला तो अनुभव आला पाहिजे. मग स्वतःच्या अनुभवाला जर अंगाला आपल्याला जर अनुभव यावा लागेल असं वाटत असेल तर मग स्वतः करावं का आपल्या पतीने केलं मग जाऊ दे आता मी कशाला करू, असं आहे का? काय म्हणणं आहे तुमचं, काय म्हणणं आहे? इथं काय सांगितलेलं आहे, तो अनुभव स्वतःच्या अंगाला यायला पाहिजे, बरोबर आहे. पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं, कुणाला म्हणलं एखाद्या ताईला म्हटलं आपण अगं ताई माळ घाल, नाही नाही आमच्या त्यांनी घातली ना, त्यांनी घातली ते खातात तुम्ही खाईत नाही का? आणि पण इथं प्रत्येकाला सुटायचं, प्रत्येकाची कर्म वेगवेगळी आहेत. तुमची कर्म आहेत ती त्यांची आहेत का त्यांची कर्म ती तुमची आहेत का? नाही ना. प्रत्येकाला इथं सुटण्यासाठी आलेलं आहे, प्रत्येक जीव सुटण्यासाठी आलेला आहे. म्हणजे प्रत्येक जीवाने विचार केला पाहिजे त्याने. हा बरोबर. काय आता काय खरं नाही, ज्ञानेश्वरी सगळी तोंडपाठ व्हायला लागली सगळी, आहे की नाही. आपली आपण करा सोडून, स्वतःच सोडून करायची विचार मंडळी. काय आता कमी नाही दिवानगरीमध्ये. तुम्ही तर टाकलं होतं त्याशी दिवानगरीमध्ये, हा उदय बाबाने त्या दिवानगरीमध्ये ज्ञानेश्वरी चालू त्या हा त्याप्रमाणे धरून जरा फलाच्या रूपी जरा टाकून देऊन ब्रह्मात्माकडून पंखांनी चिदाकाश स्वच्छंत संसार करणारा समर्थ जणी का न व्हावे. म्हणजे स्वतः आपण ते का होऊ नये. त्या चिदा आकाशात आपण ज्या मानाने उंच उडून जावे त्या मानाने त्यात आपल्या इच्छेप्रमाणे अनायासाने सुखाने उडण्यात भरपूर अवकाश मिळतो. त्या न मोजता येणाऱ्याला असीम स्वरूपाला मापात का घालावे. जे न मोजता येत नाही हे आकाशाला मोजता येईल का? आणि हा आकाशाला मोजण्याचा प्रयत्न करायचा चाललेला असं होई सांगते पहा. ज्ञान म्हणजे लक्षात येते का, तो देवदेवतेला बसतोय हे सांगायचं तात्पर्य काय. अरे ती केवढी आहे आणि मी केवढा आहे, मी आकाश एवढा आहे. म्हणजे निरंतर जो आहे समजा निराकार आहे त्याला काय करतात, त्याला तू आपल्या ह्याच्यासारखा करायला बघतो, म्हणजे अंकुचित आहे असं बघतो. तर तसा नाहीये मी कसं आहे, मी आकाश एवढा आहे, मी व्यापक आहे. पण तुला कसा आवडतो, नाही एवढाच असं म्हणजे संकुचित. तर संकुचित नाही, माझं स्वरूप संकुचित नाही. त्या न मोजता येणाऱ्याला असीम स्वरूपाला मापात का घालावे. जी गोष्ट मापता येत नाही त्याला मापण्याचा का बरं प्रयत्न करावा. आकाश मोजता येईल का, नाही मोजता येणार. बरं वायू तो मोजता येईल का, नाही. पण त्याला मोजण्याचा प्रयत्न चाललाय. मग निराकाराला इंद्रिय अगोचरात साकार इंद्रिय गोचर का मानावे. अरे मला इंद्रिय नाही, पण हे म्हणतो देवाला इंद्रिय आहेत, देवाला डोळे आहेत, देवाचे डोळे दिसले पाहिजे, देवाचे कान दिसले पाहिजे, नाही का. देवाच्या कानात काय ते काय घातलं पाहिजे. मग निराकाराला म्हणजे मला आकार नाही आणि हे म्हणतात त्याला आकार आहे म्हणून मला मनुष्य रूपाने समजतात. ते येणार पुढे त्यात या अध्यायामध्ये नाही, ते नव्या अध्यायामध्ये. मग निराकाराला इंद्रिय अगोचरात साकार इंद्रिय गोचर का मानावे. मी स्वतः सिद्ध असता माझ्या परत प्राप्ती करता साधने करून का शिनावे. आता किती जबरदस्त फटका या, किती जबरदस्त फटका आहे. कळलं तर परत ऐका म्हणजे कळत. माझ्या प्राप्ती करता साधन मी स्वतः सिद्ध असता स्वयंभू आमचा विटेवर म्हणजे मी स्वयंभू आहे, मी स्वतः सिद्ध आहे
आणि तो मला सिद्ध करण्यासाठी ह्यांनी का शिनावं? बघा किती फटका मारलेला आहे. पण अर्जुना, या सर्व बोलण्याचा खरोखर विचार केला तर या जीवांना बहुत करून ही गोष्ट कळत नाही व आवडतही नाही. बघा आता परत खाली आहे. अर्जुना, मी तुला सांगतो खरं आहे, पण बहुत करून या लोकांना ना हे कळतही नाही आणि आवडतही नाही. बरं सांगा बरं, ज्ञानेश्वरी किती जणांना आवडते? काही जण म्हणतात बाहेर काढायला आपण ज्ञानेश्वरी तुम्ही लोकांनी लावली. हा आणि एवढी अवघड आहे. आणि बरं सांगा मला, आतापर्यंत आपण आता ज्ञानेश्वरी काय अवघड आहे? तसं बरं उलट सोपं जात आहे, कारण आपलं आहे ना ते, आणि आपलं म्हणून यांना अवघड जात आहे. म्हणजे यांची ज्ञानेश्वरी वेगळी आहे काही मला कळत नाही. किती सोपी आहे तसं बघायला गेलं. पण अर्जुना, हे सर्व बोलण्याचा खरोखर विचार केला तर या जीवांना बहुत करून ही गोष्ट कळत नाही आणि आवडतही नाही. कारण सांगितलं का आवडत नाही ते. ओवी वातावरण लय भारी. का जे योग माया पडळे हे झाले अति आंधळे, म्हणून प्रकाशाचे देह बळे न देखती माते. यांची सगळी दृष्टी काय आहे? देहावरती आहे, म्हणून मी कळत नाही. आता अर्थ, कारण की ते योग मायेच्या पडद्याने, म्हणजे मायेच्या पडद्याने आंधळे झालेले असतात. चांगली पदवी दिली ना, आंधळे झालेले असतात. म्हणून देहबुद्धीच्या बळाने प्रकाशरूप जो मी त्या मला पाहत नाही. जो मी प्रकाशरूप आहे तो कशा कुठल्या देहबुद्धीच्या बळाने, म्हणजे त्यांची बुद्धी काय झालेली आहे? देहावरती आलेली आहे. म्हणून ते काय, आम्ही प्रकाशरूप जो मी आहे त्याला मात्र पाहत नाही. आंधळे झाले. कशाने आंधळे झाले? योग मायाचा पडदा आल्या त्यांना, म्हणून आंधळे झाले. बरोबर. मग आंधळे झाल्यामुळे जो प्रकाशरूप जो मी आहे तो त्यांना दिसत नाही. बघा ना, आता डोळे तर आपण झाले आणि ती काही काहीतरी कुठेतरी ह्यांनी ओवी टाकले का कुठेतरी आहे की आपण जर डोळे टाकले तर आपल्याला प्रकाश दिसेल का? म्हणजे आपणच काय केलेलं, आपणच अंधार करून घेतलेलं आहे, आपणच अज्ञान स्वीकारलेलं आहे, म्हणून प्रकाश दिसत नाही. कारण आपण स्वतःच डोळे दाखवून घेतलेले, कोणी काही दाखवायला आलेलं नाहीये. मग काय करायचं? आपण जर दाखलेले आहेत, मग उघडायला कोण दुसरा पाहिजे का? आपणच उघडायचं आणि बघायचं. मुक्त होता परिबळे झाला बद्ध. काय कमी आहे प्रमाणांना? मुक्त होता परिबळे झाला बद्दल घेऊन या छंद माझे माझे. सहज विचार करून पाहिले तर ज्यात मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का? हे जे आता देव देवता अमुक तमुक हे करतात, काहीतरी अपेक्षा करतात, मागतात. मग आता सांग मला, अर्जुनाला म्हणतात की ज्यात मी नाही अशी एक तरी वस्तू आहे का जगामध्ये? ते तर जाऊ दे, नव्या अध्यायामध्ये जाऊ दे, नाही आहे त्याचा आपण पुढे विचार करू. नव्या अध्यायामध्ये सांगतात अर्जुना, मी नशे ऐसा कौन ठावा असे, प्रश्नचिन्ह आहे. मी नशे असा कौन ठावा असे, परी या प्राण्यांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे मला बघतच नाही, हे दैवही नाही. आता बा सहज विचार करून पाहिले तर ज्यात मी नाही अशी एक तरी वस्तू आहे काय? हे पहा की कोणतेही जळ रसा वाचून आहे काय? जळ म्हणजे पाणी रसा वाचून आहे का? वारा कोणाला स्पर्श करीत नाही. सांग बरे, प्रश्नचिन्ह आहे. वारा कोणाला स्पर्श करीत नाही म्हणजे सगळ्यांना करतो, कुणाला करत नाही असं नाही. आकाश कोठे व्यापित नाही. हे असो, मीच एक अवघ्या विश्वात ओत ओत भरलेला आहे. जाऊ दे, हे उदाहरण राहू द्या. पण सगळ्या जगामध्ये विश्वामध्ये मीच ओत ओत भरलेले आहे. कसा? तर जसा वायू जो आहे तो तुम्हाला टच करतो आणि अमेरिकेवाला टच करत नाही, असं आहे का? तसा मी सगळीकडे आहे ना, संपूर्ण व्यापक आहे मी. जसा वायू जसा व्यापक आहे आकाशाला, तसा मी व्यापक आहे. ठीक आहे, आपण राहिलेला विषय उद्या बघू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मर जावे पसाय दान हे,
जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो बुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जे वांछित तो ते लावो प्राणी जाप वर्षते सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतो दयावदा चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमिजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजितो आदी तुळशी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादुष्ट विजय व्हावे येतमणे श्री विश्वेश्वरावो होईल राज पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती. बाबांचं रूप आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचं, डोळे झाकायचे, ताट बसायचं आणि आपल्या बाबांचं भजन चालू करायचं. विसरू नको साधता माझा श्रीपाद बाबाला